साहेबांनी इथं राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा राजकीय पक्ष काढून इथल्या राजकीय व्यवस्थेला दगड मारण्याचं काम केलं. हा सगळ्यात मोठा हक्क आहे. आपण कधी बोललो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगातला विद्वान माणूस राजकीय हक्क का मागत होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचा हक्क का मागत होते? आणि भाषण समाजामध्ये जर राजकीय जागृती नाही झाली, शैक्षणिक क्रांती नाही झाली, तर भाषण जाणण्याला सुद्धा किंमत राहत नाही. हे व्हॉलटाईल आहे. धोधो पडणाऱ्या पावसासारखं आहे भाषण जाणणं. म्हणजे आता ऐकणार आहेत, थोड्या वेळात चांगलं बोलणं मारणारे 100 भेटणार आणि 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात तुमचं नाव सुद्धा विसरून गेलेलं असतं. कोणाला म्हणायचं नेता म्हणजे नेमकं काय? जो एखादी विचारधारा घेऊन पुढे जातो आणि विचारधारा घेऊन पुढे जात असताना ती विचारधारा कायम टिकवतो, त्याला नेता असं म्हणतात. म्हणून महादेव जानकर हे नेते आहेत. पदाधिकारी मार्गदर्शन शिबिराच्या निमित्तानं या शिबिरासाठी उपस्थित महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच केंद्रीय सर्व पदाधिकारी यांचं पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे की मला आता या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे, तर माझा विषय आहे की पक्षीय राजकारण आणि विचारधारा. सध्याचं जर आपण देशातलं वातावरण किंवा राज्यातलं जर वातावरण बघितलं तर अतिशय किळसवाना प्रकार म्हणजे लोकांना राजकारणाकडे तिरस्काराच्या दृष्टीने बघण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पक्षी जी विचारधारा आहे, कारण आताच्या काळामध्ये जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये पक्ष फोडाफोडी असेल किंवा पक्ष बदली असेल, या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तसेच विचारवंतांची भूमी आहे. या देशाला, या महाराष्ट्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, यासारखी रत्न या देशाला दिलेली आहेत. त्याच शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नेमकं सध्याचं पक्षीय वातावरण कसं आहे किंवा विचारधारा काय आहे हे पण आपल्याला कुठेतरी अभ्यास करणं गरजेचं आहे. मग ते अभ्यास करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या असं का घडतंय, तर पक्ष बघत असताना पक्षांची किंवा जी आता राजकीय जी घराणे आहेत, महाराष्ट्रामधलं जे पॉलिटिक्स आहे ते 1960 किंवा 70च्या दशकातलं पॉलिटिक्स आणि आत्ताच्या 21व्या शतकातलं पॉलिटिक्स याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे नेते तयार झाले ते नेते चळवळीतून तयार झालेले नेते होते. त्याच्यामुळे सर्व गोष्टी त्या नेत्यांनी ग्राउंड लेवलला भोगलेल्या होत्या आणि त्यांना एक विचारधारा, कुठे काँग्रेसची विचारधारेचा असेल किंवा जनसंघाचा असेल किंवा डाव्या विचारसरणीचा असेल, त्यांना एक विचारसरणी होती. परंतु आताच्या काळामध्ये विचारसरणी नसणे किंवा आयडिओलॉजी नसणे ही नवीन आयडिओलॉजी आपल्यामध्ये रुजू झालेली आहे. किंवा सत्ता हीच आयडिओलॉजी म्हणून लोकांचा वावर राजकारणामध्ये चालू झालेला आहे. मध्यंतरी एक 4 ते 5 वर्षापूर्वी लोकसत्ता नावाचं जे पेपर आहे त्याच्यामध्ये तिरकी लेख या नावानं आर्टिकल लिहायचे, पवार नावाचे एक लेख होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की सत्ता नसणे किंवा आयडिओलॉजी नसणे हीच नवीन आता सध्याची आयडिओलॉजी आहे. तर आपण विचारधारेचा विचार करत असताना राजकारण नेमकं काय आहे, तर पॉलिटिक्स इज ट्रू इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिफॉर्म्स. म्हणजे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक जर बदल करायचे असेल तर त्याचं सर्वात मोठं चांगलं साधन कुठलं आहे, तर राजकारण हे सर्वात प्रभावी साधन आहे. तर ह्या प्रभावी साधनाचा विचार करत असताना लिडरशिप नेमकी काय आहे, आपण नेता नेमकं कुणाला म्हणतो, तर जानकर साहेबांच्या तोंडून आपण नेहमी वाक्य ऐकलेले असतील बघा, नेता बनणं अवघड आहे पण आमदार खासदार बनणं सोपं आहे. कारण काय करतात हे लोक की तिकीट निवडणुकीचा माहोल चालू झाल्यानंतर बरेच जण काय करत असतात की या पक्षातून त्या पक्षात उडी मारायची, किंवा काही जण मुंबईला असतात, दिल्लीला असतात, त्यांचे उद्योग असतात, कुठल्या तरी पक्षाला अनेक कोटी रुपये द्यायचे, तिकीट घ्यायचं, पैसे वाटायचे आणि आमदार व्हायचं किंवा खासदार व्हायचं. आणि बऱ्याच ठिकाणचे आमदार झाल्यानंतर, आता फलटणचं उदाहरण घेतलं आपण, तिथले आमदार लोकांना माहित होते का, त्या आमदारांनी कधी ग्राउंड लेवलवर काम केलं होतं का, तर अजिबात केलं नव्हतं. किंवा बरेच पुण्यामध्ये शिवाजीनगर सारखा भाग असेल, तिथले आमदार आरएसएसच्या लोकांना डायरेक्ट काही जणांचं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर कळतं की हा माणसाचं आमदारकीचं नाव डिक्लेअर झालंय म्हणून. म्हणजे अशी परिस्थिती का आली, किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता बाजूला राहतो आणि पैशावाला येतो आणि त्या पक्षाचं तिकीट घेतो आणि तो निवडणूक लढवतो. मग हे बदलत असताना जनता पण त्या पटीत बदललेली आहे. जनता कशासाठी बदलली आहे की जनतेमध्ये वाचन संस्कृती फार कमी झाली आणि वाचन संस्कृती कमी झाल्यामुळं या आपल्या देशामध्ये वाचन संस्कृती कमी होत असताना त्याच्या मागं बरीच कारणं की वाचन संस्कृती नेमकी का कमी झालेली आहे,
तर आपल्यामध्ये शिक्षणामध्ये जी तफावत आहे ते सगळ्यात मोठं कारण हे शिक्षणामध्ये असणारे तफावत याचं आहे. कारण 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी आपण जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा सगळेच जिल्हा परिषदेच्या शाळेत असायचे किंवा सगळेच हायस्कूलमध्ये शिकत होते. परंतु कालांतरानं शिक्षणाचं व्यवसायीकरण झालं आणि शिक्षणाचं व्यवसायीकरण झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे श्रीमंत आहेत ते उच्च दर्जाचं शिक्षण घ्यायला लागले. उच्च दर्जाचं म्हणजे काय, शिक्षणाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस त्यांना चांगल्या लेवलचा शिकवला जाऊ लागला आणि जे गरीब आहेत त्यांना ते जेडपीचा म्हणजे स्टेट बोर्डचा सिलेबस आहे तोच शिकवला जाऊ लागला. मग ह्याच्यामध्ये जेव्हा स्पर्धा होते, एखादा मुलगा जेव्हा युपीएससीची परीक्षा पास व्हायला जातो किंवा एमपीएससीच्या परीक्षेचा स्ट्रगल करतो किंवा आयबीपीएस सारख्या परीक्षेत किंवा सेंटरच्या इतर परीक्षेत आहे, त्याच्यामध्ये हा आर्टिफिशियल गॅप निर्माण केला जातो की श्रीमंतांच्या पोरांना चांगलं शिक्षण आणि गरिबाच्या पोरांना कमी दर्जाचं शिक्षण. आणि हे जर कुठे जरी बदलायचं असेल तर आपण जे माणसं निवडून देत असतो, आपण माणसं जे निवडून दिले, बरेच जर खासदार जर बघितले त्यांचं शिक्षण जर आपण बघितलं तर बऱ्याच जणांची शैक्षणिक पात्रता जी आहे 8वी 9वी 10वी 12वी किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड असेच बरेच खासदार निवडून आलेले असतात. परंतु आपल्या ज्या आवाक्याच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ते आपण त्याचा कधी विचार पण करत नसतो, त्या गोष्टी तिथं घडत असतात. कारण खासदाराचं आमदाराचं नेमकं काय आहे, या सिस्टीमच्या ज्या 2 बाजू आहेत, लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटेशन. लॉ मेकिंग कायदे बनवणारे सभागृह आहेत कायद्याची, त्या कायद्याच्या सभागृहामध्ये आपण आपली माणसं जात नाहीत. आपल्याला काय वाटतं की आयएस झाला, आयपीएस झाला, आयआरएस झाला, पीएसआय झाला, तहसीलदार झाला, डेप्टी कलेक्टर झाला की आपल्यामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढायची, गावात बॅनर लावायचे आणि सगळे सांगायचे आमच्या गावातला किंवा आमच्या समाजाचा मुलगा आयएस झाला, आयपीएस झाला किंवा अधिकारी झाला. परंतु आता सध्या जर वातावरण बघितलं तर सीबीआय असेल किंवा ईडी असेल याचा वापर कसा केला जातोय, असा नेमका का केला जातोय वापर, तर ही फक्त सर्व भाजपच्या लोकांच्यावर ईडीची रेड का पडत नाही, तर हा फक्त सत्तेच्या हातातले अधिकारी लोक म्हणजे सत्तेच्या बाजूने जास्त चालत असतात. आणि आपल्याला सांगितलं जातं की आमचा नेता झाला म्हणजे या देशातलं सर्व काही चेंज होणार आहे किंवा ड्रास्टिक चेंज होत असतो. परंतु मित्रांनो, एक वाक्य आहे की सिस्टीम मे बी गव्हर्नमेंट मे बी चेंज बट सिस्टीम रिमेन्स सेम. म्हणजे आपल्याला भाजप सरकार आलं, न खाऊंगा न खाणे दूंगा असं काही होत नसतं. सिस्टीम आहे अशीच आहे, बदल काही झालेला नाही. त्याच्यामुळं आपली जर प्रगती करायची असेल तर आपल्याला प्रगती करायची, मग काय करावं लागेल, तर ह्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांच्या घरातली पोरं आली पाहिजे. तर सर्वसामान्यांच्या घरातली पोरं येत असताना सध्या जर आपण वातावरण बघितलं तर पैशाशिवाय राजकारण आपण आपल्याला लगेच पहिला विचार येतो की पैशाशिवाय राजकारण नाही. परंतु यामध्ये अशा या देशामध्ये किंवा राज्यामध्ये 2 ते 3 प्रकारची लोक असतात. काय करतात की या सिस्टीमला शिव्या देत बसतात किंवा त्या सिस्टीमचा फायदा घेणारे असतात किंवा मग तिसऱ्या प्रकारचे असतात की ह्या सिस्टीम कुठेतरी बदलली पाहिजे. आता आपण जर बघितलं काही पक्ष आहेत ते त्या आताच्या सरकारच्या नावानं शिव्या देत आहेत. काही जण सत्तेत 90% तर सत्तेत जाऊन सामील झाले, विरोधकच राहिलेलं नसल्यासारखी परिस्थिती झाली. आणि तिसरी जो प्रकार आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी बदल करायचा आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्यामध्ये मोडतोय. आपण कुठल्या कोणाबरोबर सत्तेत सामील झालोय का, आपल्याला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये पण आपल्याला बदल करू शकतो आणि तो आपल्याला बदल घडवायचा आहे. ते बदल घडवत असताना आपल्याला मग असा नेता पाहिजे की जो त्याला लिडरशिप लागते. जनतेच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, त्याला फक्त मूर्त स्वरूप देण्याचं काम करणारा एखादा माणूस लागतो. कारण हे विचारवंताचं काम नाही. विचारवंत काय सांगू शकतात, विचारवंताने फक्त जग कसं आहे ते सांगितलं. फक्त जग बदलणारी माणसं ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये आता सध्यामध्ये काळामध्ये गरजेचे आहेत. मग ते विचारधारेचा आपण विचार करत असताना नेता नेमकं कुणाला म्हणायचं, तर नरहर कुरुंदकर नावाचे महाराष्ट्रामध्ये म्हणजे बरेच मोठे लेखक होऊन गेले. त्यांची जर आपण जागर किंवा शिवरात्र, व्यक्तिवेद यासारखी जर पुस्तकं वाचली तर तो लेखक इतक्या उच्च दर्जाचं त्याचं लिखाण आहे की त्याच्यामध्ये मी एक वाक्य वाचलं की नेता कुणाला म्हणायचं. नेता म्हणजे नेमकं काय, जो एखादी विचारधारा घेऊन पुढे जातो आणि विचारधारा घेऊन पुढे जात असताना ती विचारधारा कायम टिकवतो, त्याला नेता असं म्हणतात. म्हणून महादेव जानकर हे नेते आहेत. आणि हा नेता होत असताना त्या नेत्याचं एक काम असतं की ते कायम आपली जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीला स्टिकअप राहणं फार गरजेचं असतं. दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्याच्या चळवळी चालू होत्या तेव्हा एकच माणूस असा होता पूर्ण देशामध्ये, देशाचा नेता म्हणून कुठल्याही माणसाला पूर्ण देशामध्ये नेता म्हणून स्वीकारलं जात नव्हतं.
पण एकच माणूस असा होता महात्मा गांधी नावाचा की या संपूर्ण देशामध्ये राजकीय जागृती किंवा स्वातंत्र्याची जागृती निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्याचं नाव महात्मा गांधी आहे. आणि त्या नरहर कुरुंदकर नावाच्या लेखकाने एक वाक्य मांडले की महात्मा गांधींना महात्मा का म्हटलं जातं. त्यांच्या बाबतीमध्ये अनेक तुम्ही कॉन्ट्रोवर्सी ऐकलेले असतील सुशील सर, की महात्मा गांधीच्या विषयी म्हणजे आता आयटीच्या सेलच्या माध्यमातून किंवा त्यांची बदनामी करणार बरंच ऐकलं असेल. परंतु त्यांना महात्मा का म्हटलं जातं तर या देशामध्ये राजकीय जागृती करण्याचं काम त्या महात्मा गांधी नावाच्या माणसाने केलं होतं, म्हणून त्यांना महात्मा म्हटलं जातं. आणि म्हणून तसंच आपला नेता, आपण नेता निवडत असताना किंवा पक्षाचा विचार करत असताना 100% परिपूर्ण कोणच नसतं. पण एक या देशाचं आणि राज्याचं एकच वास्तव आहे की या बहुजन समाजामध्ये राजकीय जागृती करण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते आदरणीय महादेवजी जानकर साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं मला काय मिळतंय याच्यापेक्षा आपण भावी पिढ्यासाठी काय देणार आहे. कारण आपण जेव्हा मागच्या पिढीचा इतिहास सांगत असतो, आपली जेव्हा पुढची पिढी येणार आहे तेव्हा पण पुढच्या पिढीला असं वाटलं नाही पाहिजे की आपल्यावर इतकं अन्याय होत असताना नेमकी ही पिढी, मागची पिढी काय करत होती. कारण आपल्या पक्षाचा जो अजेंडा आहे, राष्ट्रीय समाज पक्ष हा फुलेवादावर आधारित आहे. मग फुलेंचं नेमकं मोठेपण काय आहे तर या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना किंवा त्यांचा जास्त लढा हा इथल्या लोकांच्या विरुद्ध लढण्यामध्ये गेला, जातीय व्यवस्थेविरुद्ध. तर त्यांनी समतामूलक समाज, या देशामध्ये समतामूलक समाज निर्माण करायचा होता महात्मा फुले यांना. त्याचाच आपण समतावाद घेतलेला आहे. आणि महात्मा फुलेंचं काम एवढं मोठं आहे की या देशामध्ये शिक्षणावर काम असू द्या किंवा इतर कामं असू द्या, ते कामं युनोने त्यांची इगॅलिटेरियन सोसायटी म्हणजे समतामूलक समाजाची त्यांनी जी व्याख्या मांडली होती ती व्याख्या युनोने सुद्धा स्वीकारली होती. मग काय होत असतं की आताच्या काळामध्ये प्रत्येकाजण विचारतात की महादेव जानकरांचं नेमकं चाललंय काय किंवा राष्ट्रीय समाज पक्षाचं नेमकं चाललंय काय. कारण काय असतं की आपण या प्रसिद्धीपासून लांब राहत असतो. मग लोकांना टीव्हीवरच्या बातम्या ऐकून त्यांचा कोण चर्चेत आहे याचा लोक जास्त विचार करत असतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता महादेव जानकरांचं नेमकं काय, तुमची नेमकी भूमिका काय. मित्रांनो, मी एकदा पुण्यामध्ये होतो आणि युपीसी, आमच्या लायब्ररीतला एक मुलगा युपीसीच्या पॅनलला इंटरव्ह्यूला होता. मग तो महाराष्ट्रातला मुलगा होता आणि इंटरव्ह्यूच्या पॅनलला त्या मुलाला प्रश्न विचारला की महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये महात्मा फुलेंचं काम मोठं आहे की महर्षी कर्व्यांचं काम मोठं आहे. तर त्या मुलानं त्यांना उत्तर दिलं, कारण पॅनलमधली लोक ही बरेच नॉर्थ इंडियातली होती किंवा साऊथ इंडियातली होती. त्यांनी त्यांना उत्तर दिलं की खरं काम आपल्याला काही कम्पॅरिझन करायचं नाही, पण खरं सगळ्यात मोठं काम महात्मा फुलेंचं आहे. पण जे लिखाण आहे ते कर्वेंच्या विषयी जास्त लिहिलं गेलं किंवा इतर भाषेत लिहिलं गेलं, परंतु ते महात्मा फुलेंच्यावर लिहिलं गेलं नाही. त्याच्यामुळे महात्मा फुलेंचं काम लोकांच्यापर्यंत पोहोचलं नाही. खरं तर आजच्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षासारखे विचारधारा असणं किंवा प्रत्येक पत्रकारांच्या तोंडून एकच शब्द येतो की महादेव जानकर सारखा नेता तुमच्याकडे असताना तुम्ही मार्केटिंग करायला कमी पडताय. म्हणजे की आपल्या लोकांना जास्त गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे. राजकारण होत असताना राजकारण नेमकं कसं होतंय की नुसती राजकीय भाषणं करून स्टेज गाजवून हे तात्पुरतं आहे, हे होलाटाईल आहे. प्रत्येक म्हणजे जेवढं फळ लवकर मिळतं बघा आपल्याला, आपण धोधो पडणारा पाऊस आणि भीज पाऊस, धोधो पडणारा पाऊस हा पाणी लगेच वाहून जातं आणि जो भीज पाऊस असतो ते पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि तेच पाणी आपल्या बिल्डिंगला पर्क्युलेशन होतं. त्याच्यामुळं धोधो पडणाऱ्या किंवा आचारविचारांपेक्षा आपल्याला समाजामध्ये जर परिवर्तन करायचं आहे, या समाजामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर नुसती राजकीय भाषणं करून जमत नाही किंवा राजकीय क्रांती केलेली ती राजकीय क्रांती फार काळ टिकत नाही. त्याच्यासाठी अगोदर शैक्षणिक क्रांती होणं गरजेचं आहे. शैक्षणिक क्रांती झाली की सामाजिक क्रांती होणार आणि सामाजिक क्रांती झाली की राजकीय क्रांती आपोआप होणार. कारण आपण जे लोकांना सांगतोय ते लोकांच्या मध्ये ग्रास्प करण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही. आणि आपल्या शिक्षणाचा वापर नेमका काय आहे की मी पुस्तक वाचत होतो, दिल्लीमध्ये जे केजरीवाल यांनी जे कार्यक्रम राबवला आपल्या शिक्षणाचा, त्या शिक्षणावर वाचत असताना शिक्षण म्हणजे नेमकं काय आपल्या सर्वांची धारणा आहे. मी समजा बीएससी अॅग्री झालो तर माझ्या घरच्यांना काय वाटतंय की शिक्षण म्हणजे रोजगार निर्मितीचं साधन, अशी साधी साधी व्याख्या आपल्या घरातल्यांची असते किंवा तशी परिस्थिती पण असते. परंतु शिक्षणचा अर्थ जो आहे या समाजामध्ये आपण वावरत असताना जे खरं आहे ते खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला शिकणं म्हणजेच खरं शिक्षण आहे. म्हणजे डिग्रीचं आपण सरळ व्याख्या केली, युअर डिग्री जस्ट पीस ऑफ पेपर, युअर एज्युकेशन रिफ्लेक्ट्स इन युअर बिहेवियर. म्हणजे तुमचं
डिग्री सर्टिफिकेट आहे तुमचं, नुसतं कागद आहे, परंतु तुम्ही वागताय कसं, बोलताय कसं, कुठले विचार तुम्ही लोकांच्या पुढे मांडताय, ह्याच्यातून तुमचं शिक्षण रिफ्लेक्ट झालं पाहिजे. नाहीतर आम्ही आमका शिकलोय तमका शिकलोय, पीएचडी झाले, अमुक झाले तमुक झाले, त्याचा समाजासाठी उपयोग काय. आणि सध्याच्या काळामध्ये स्वार्थी भावना किंवा वाचन संस्कृती कमी झाल्यामुळं सामूहिक कलेक्टिव्ह मोटिव्ह जे आहे, कलेक्टिव्ह मोटिव्ह कमी झालं लोकांचं. आपल्याला हे बदल घडवायचा आहे असं लोक प्रत्येक जण विचारतात. अधिकारी येतात किंवा माणसं येतात आणि विचारतात, तू तिथे नेमका काम काय करतोय. स्वतःचं बघायचं, पैसे कमवायचं बघायचं. आजकाल पैशाशिवाय कशालाच किंमत नाही. अशी सांगणारी लोक एका बाजूला भेटतात आणि एका बाजूला चांगला विचार करणारी लोक पण भेटतात की तुम्ही ज्या माणसाकडे आहे ते माणूस अतिशय चांगला आहे आणि व्हिजन असणारा माणूस आहे, त्या माणसाला सोडू नका. परंतु हे वाढवत असताना आपल्याला राजकीय पक्ष वाढवायचा आहे. परंतु माझं तर जे वैयक्तिक मत आहे ते बोलतो सुशील सर किंवा लेंगरे मामा आहेत की राजकीय पक्ष वाढत असताना माझा अनुभव सांगतो, कारण माझा अनुभव हा अतिशय कमी आहे. माझं जेवढं वय आहे तेवढं या माणसाने राजकारणामध्ये घालवलेलं आहे. त्याच्यामुळं माझं जे वैयक्तिक अनुभव आहे तेवढे मांडतो मी इथं. आपण पक्ष वाढवत असताना, कुठलाही पक्ष वाढवत असताना त्याच्यामध्ये नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशनचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. पक्ष मोठा होत असताना म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत आरएसएसचं उदाहरण घ्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीत त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना तत्सम संघटना असतील. कारण 2024चे जे लोकसभेचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये त्या जे राष्ट्रवादीची पडझड झाली होती त्या लोकसभेच्या ह्याच्यामध्ये यश मिळालं, त्याच्यामध्ये मेजर रोल हा नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशनचा होता असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्यांची जी माणसं फिरून प्रबोधन करत होती तर त्या प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या होत्या. मग त्याच्यामुळं नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन होणं अतिशय गरजेचं आहे. कारण काय होतं की पक्ष म्हणलं की राष्ट्रपती झेंडा लावलं म्हणलं की एकच माणूस तिथं उभा राहणार, पण नॉन पॉलिटिकल म्हणलं की समाजाचं नाव घेतलं किंवा इतर कुठलं नाव घेतलं की तिथे 50 लोक जमा होते. कारण राजकीय म्हणलं की प्रत्येकाला लिमिटेशन याच्यात गावगाड्यात वावरायचं असतं किंवा त्याची वैयक्तिक भीती असते. कारण आपल्याकडे तर गमवायसारखं काहीच नाही, त्यामुळे आपण कुणाला म्हणजे भीत नाही. परंतु समाजाचा जर आपण विचार केला तर ह्या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्यात. आणि आताच्या जे राजकारण चालू आहे, राजकारणामध्ये विचारधारा का महत्वाची, सध्याच्या राजकारणामध्ये जे इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स आहे ती इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स होताना दिसत नाहीत. प्रत्येकाचे सेपरेट ग्रुप, सिम्बॉलिक पॉलिटिक्स, म्हणजे आमच्या जातीचा असला की त्याला वर घ्यायचं, मग तुमच्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं, मग त्याच्यात दुसरा माणूस दिसला नाही पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये तर व्यक्तिकेंद्रित राजकारण, म्हणजे देशापासून ते महाराष्ट्रापर्यंत सगळं व्यक्तिकेंद्रित. कोणाचं चालतं तुम्हाला सगळं माहित आहे. महाराष्ट्रात कोण सुपर पॉवर कोण आहे किंवा सुप्रिमेसी कोणाच्या हातात आहे, बीजेपीची, कोणाचं चालतं, देशात कोणाचं चालतं. हे व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आणि शिक्षणाचं मागाशी मी सांगितलं की बरेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघत असतो, इंजिनियर असेल नाव पण लावलेलं असतं, डॉक्टर अमुक अमुक, इंजिनियर ER लावलेलं असतं इंजिनियर, आणि एखाद्याचं डिग्री टाकलेली असते पुढं आणि त्याचं पद दिलेलं असतं अमुक अमुक ओबीसी सेल, भटक्या विमुक्त आघाडी किंवा कुठलं तरी STची अनुसूचित जाती आघाडी. ह्या गोष्टी त्याच्या शिक्षण आणि तो कशाचा अध्यक्ष त्याच्या नावापुढे लिहिलेला असतो. पण आज माझं म्हणणं काय आहे, तुम्ही जर शिकलेला आहे, तुम्हाला जर डिसिजन मेकिंग मध्ये स्थान पाहिजे, त्या पक्षाच्या मेन स्ट्रीम मध्ये जर तुम्हाला स्थान पाहिजे, तर तुम्ही भांडायला शिकलं पाहिजे की अमक्या जातीचं आहे म्हणून मला हे पद नको आहे. मला तुम्हाला जर मेन स्ट्रीम मध्ये जर घ्यायचं असेल तरच मला पद द्या, अन्यथा नको. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सांगितले की एनी पर्सन हु इज वर्किंग इन एनी पॉलिटिकल पार्टी हु सुप्रिमेसी रेस्ट इन द हँड्स ऑफ अप्पर कास्ट, दे आर डुईंग फॉर देअर वेलफेअर ऑफ देअर ओन, नॉट फॉर द वेलफेअर ऑफ देअर सोसायटी. म्हणजे आपण ज्या पक्षात काम करतो, एखादा भाजपमध्ये काम करत असतो आणि जातीविषयी सांगत असतो की आमक्यानं देवाभाऊनं हे केलं किंवा चंद्रकांतदादांनी ते केलं, अजितदादांनी ते केलं, परंतु तो माणूस समाजाच्या भल्यासाठी काम करत नसतो, तर त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि त्या पक्षाच्या भल्यासाठी काम करत असतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. ही आपली नेमकी अशी तेवढी कॅपॅसिटी झाली पाहिजे त्या माणसाला, आपल्याला किमान प्रश्न विचारता आला पाहिजे की तू त्या पक्षामध्ये काम करतोय आणि जातीचा वापर करतोय किंवा जात हाच बेस मानून तू तिथं काम करतोय, तर तुझी नेमकी ह्या राजकारणाविषयी आणि जातीविषयी काय करणार, ड्रास्टिक चेंज तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही सांगणं पहिलं गरजेचं आहे. कारण या देशामध्ये जेव्हा आमदार खासदारांचा विषय का सांगितला, खासदाराच्या शिक्षणाविषयी का सांगितलं, जेव्हा कायदे बनवले जातात ते कायदे बनवत असताना अमुक सिलेबसच का सेट होतोय हे आपल्या डोक्याच्या पलीकडचं असतं. ते आपल्याला कळत नाही की UPSCचा सिलेबस का चेंज झाला. कारण आम्ही राहुरी विद्यापीठात होतो
आणि वातावरण नेमकं काय असतं प्रत्येकाला असं म्हणजे एखाद्याला सांगायला गेलं ना शिक्षणाचा महत्व जर सांगायला गेलं आपण की शिक्षण असं आहे, ज्याला शिकायचं आहे ते कुठं पण शिकतं, ज्याला शिकायचं ते कुठं पण शिकतं. मी ज्या परिवारातून आले, मी म्हणजे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे माझं. आम्ही जेव्हा महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अभ्यास करत होतो, आकीसागर सर, त्यातले 80% लोक की सिलेक्ट झाल्यानंतर त्यांच्या आई बापाला माहित नव्हतं की पोस्ट काय आहे. बघा, इंडिवर फॉर्च्युनर घेऊन जावा आणि तुम्ही BMW घेऊन जावा, लोकांना इंडिवर फॉर्च्युनर लगेच कळते, कारण गावगाड्यातले पुढारी ते घेऊन फिरतात. मग आपली वैचारिक लेवल वाढली पाहिजे, आपल्याला ते कळायला पाहिजे सिलेबस असा का सेट होतोय. 2012-13 साली युपीएससीनं सीसॅट नावाचा प्रकार आणला आणि सीसॅट नावाचा प्रकार आल्यानंतर जी पोरं सीबीएसईला शिकली आणि जी अर्बन एरियात शिकली त्यांच्या पोरांचं प्रमाण हे रुरल बॅकग्राऊंडचं प्रमाण 65% होतं, ते डायरेक्ट 35% आलं आणि अर्बनचं प्रमाण 65% गेलं. त्याच्या अगोदर 20-30-40 वर्षापूर्वी काय होत होतं, अमुक एका आडनावाचे लोक IAS कोण आहेत, IPS कोण आहे, अमुक एका आडनावाचे लोक होते. का तीच हुशार होती का असं अजिबात नाही, परंतु लोकांच्या मध्ये अवेअरनेस नव्हता, युपीएससी माहित नव्हती, एमपीएससी माहित नव्हती. आणि ती माहित झाल्यानंतर मग काय झालं, कॉम्पिटिशन वाढलं. मग सध्याच्या काळामध्ये तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन मिळते का क्वांटिटीचं एज्युकेशन मिळते. देशाचा म्हणजे शिक्षणाचं एवढं प्रमाण वाढलं म्हणून आपल्याला लोकराज्यमधून त्याच्या आर्टिकलमधून किंवा नेत्याची भाषण ऐकायला मिळतात, पण क्वालिटी कुठं आहे, क्वालिटीचा विचार तुम्ही करणार आहे का नाही. मग क्वालिटी द्यायचं काम कुणाचं आहे, ह्याच्यावर भांडायचं काम कुणाचं आहे, आपण नेमकं भांडतोय कशावर, आपले नेमके बेसिक मुद्दे काय आहेत, आपण कधी आरोग्यावर बोलतोय का, आपण शिक्षण हा सगळ्यात मोठा हक्क आहे आपण कधी बोललो का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगातला विद्वान माणूस राजकीय हक्क का मागत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचा हक्क का मागत होते. प्रत्येक भाषणामध्ये शिक्षण आणि राजकीय हक्क या दोन गोष्टींना त्याने मुद्दे अधोरेखित केलेले. ह्याच्यावर आपण कधी विचार करणार आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मगाशी तिथं मी थोडीशी चर्चा ऐकत होतो, आकीसागर सर बसले होते आणि राठोड साहेब बसले होते, तिथं मध्ये काशीरामचा विषय निघाला. तर मी एक पुस्तक वाचत होतो, काशीराम दी लीडर ऑफ दलित, प्रताप भानू मेहता नावाचे लेखक आहेत, त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं. आणि मी जेव्हा पुण्यात होतो तेव्हा ते पुस्तक मी पूर्ण वाचून काढलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये किती ताकद आहे किंवा ह्या विचारवंतामध्ये किती मोठी ताकद आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. काशीरामचं एका मिनिटात संपवतो. काशीरामची तिथे एक वाक्य मी वाचलं की काशीरामची नोकरी सोडून, ते इन्सिडेंट काय घडला त्याच्यामध्ये जात नाही खोलात, नोकरी सोडून ते रात्रंदिवस अभ्यास करत बसत होते, पुस्तकं चाळत बसत होते. मग त्यांची आई एकदा त्यांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली, मग काशीराम रात्रंदिवस वाचतच बसत होते. मग त्यांच्या आईने त्यांना विचारलं, काशीराम यू आर सिटिंग राईट नाईट आफ्टर नाईट, व्हॉट इज ऍक्च्युअली रिटन इन दिस बुक. तर काशीरामने उत्तर काय दिलं, दिस बुक पॉझेसेस पॉवर ऑफ की, म्हणजे सत्तेच्या चाव्या या पुस्तकात आहेत. आणि तीच पुस्तकं म्हणजे तीच विचारधारा त्यांनी महाराष्ट्रामध्ये रुजली नाही. त्यांचं गाव पंजाब होतं आणि ते उत्तर प्रदेश सारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात गेले, जिथून देशाच्या राजकारणाचे सूत्र त्या काळी हलवलं जायचं, आता पण हलवले जातात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या राज्याची मायावती सारखी एक दलित बाई 4 वेळा मुख्यमंत्री झाली. ही पक्षाची आणि विचारधारेची ताकद आहे. मग आपल्यामध्ये काय होतं की आपण विचार करत असताना आपण आपल्यापुरता विचार करतो. मग ह्या समाजामध्ये बदल घडला पाहिजे. हा असा विचार जर व्यापक विचार देणारी माणसं आपल्याला तयार करायचे. मग ही काय लोक एका रात्रीत होत नसतात. आणि आपण बघतो की प्रत्येक जण एकूण टीव्हीच्या चॅनल पुढे बरळत बसतोय. आणि महादेव जानकरांचं मोठे पण याच्यात आहे. मी काय जानकर साहेबांचा अंधभक्त नाही. मी पहिल्यांदा सांगतो, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता आहे. कारण व्यक्तीला काहीतरी कालमर्यादा असते आणि पक्ष किंवा संघटना जी आहे काळानुकाळ चालणारी असते. त्याच्यामुळं आपल्याला हा विचार पुढे घेऊन जायचा. पण तो विचार पुढे घेऊन जात असताना आपण कोणावर टीका टिप्पणी करत बसलोय का. जानकर साहेबांनी नुसती कोणावर टीका केली का. टीका करायला अक्कल लागत नाही. अक्कल कशाला लागते, मार्ग दाखवायला अक्कल लागते. आपण मार्ग दाखवला ना. आपण राष्ट्रीय समाज पक्षासारखी देण या बहुजन समाजाला दिली. आणि अजून एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे की जेव्हा जेव्हा या देशामध्ये उत्खनन केलं जातं किंवा काय केलं जातं तेव्हा बौद्ध धर्माचा कुठेतरी अवशेष किंवा रेफरन्स सापडत असतो. आणि या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आताच्या कुठल्याही पक्षात तुम्ही बघा आणि बरेचसे नेते आहेत, त्यांचं जर आज सध्याची पोझिशन बघितलं आणि त्यांचा जर इतिहास तपासला तर त्याचं कुठं ना कुठं कनेक्शन आपल्या पक्षाची किंवा चळवळ यशवंत सेनेची पक्षाची किंवा जानकर साहेबांची आली. म्हणजे जेवढे बौद्ध धर्माचे देण आहे या देशाला, म्हणजे जेवढं सिमिलॅरिटी सापडते तेवढं राष्ट्रीय समाज पक्षाची देण या बहुजन समाजासाठी आहे.
त्यामुळं पक्ष मोठा होणं आणि पक्ष मोठा करणं हे तुमची आमची जबाबदारी आहे. आणि आताच्या काळामध्ये वाद किंवा इजम, पहिल्या काळामध्ये काय व्हायचं की 1975 साली जेव्हा आणीबाणी आली तेव्हा सगळे लोक तुरुंगात डांबली जायची. मग त्या तुरुंगात डांबल्यानंतर त्या तुरुंगामध्ये जे नेते होते त्या नेत्यामध्ये संध्याकाळी चर्चासत्र भरायचे. म्हणजे बापूराव काळदाते असतील किंवा जनसंघाचे लोक असतील किंवा काँग्रेसचे लोक असतील आणि त्यांच्यामध्ये विचारधारा म्हणजे चर्चा व्हायच्या, विचारधारेवर चर्चा व्हायच्या. परंतु सध्याच्या काळामध्ये वैयक्तिक टीका टिप्पणी होत असल्यामुळं, विचारधारा न राहिल्यामुळं, आणि माझं अजून एक सांगणं आहे की आताच्या काळामध्ये आपण हे बघितले बघा, बुलेट गाडी बघितली. पहिल्यांदा बुलेट गाड्या नामशेष होत आल्या. बुलेट गाड्या कोण वापरत नव्हतं कारण ते किक मारून आणि त्याचं अवरेज परवडत नव्हतं. परंतु बुलेटवाल्यांनी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं. बरेच मॉडिफिकेशन केल्यानंतर आता आयटीतलं पब्लिक सुद्धा बुलेट वापरतंय. पुण्यामध्ये आपण बघितलं असेल, मुंबईमध्ये बघितलं असेल, आयटीतलं पब्लिक सुद्धा बुलेट वापरतंय. का तर त्याची काळानुसार त्यांनी मॉडिफिकेशन केली. त्यांनी जर मॉडिफिकेशन केली नसती तर बुलेट मध्येच बंद पडलेले आपण बघतो किंवा जुने मॉडेलचे बुलेट आवाज मोठा असणारे बघतो. ती जर आता असते तर आउटडेटेड झाली असते. परंतु काळानुसार त्यांनी जी मॉडिफिकेशन लागणार होती ती मॉडिफिकेशन केली आणि आजच्या काळामध्ये बुलेट आपल्याला रस्त्यावर दिसते. तसं आपल्या पक्षामध्ये काहीतरी नवीन आपल्याला सध्याच्या काळाबरोबर स्पर्धा करायची. त्याच्यामध्ये जी मॉडिफिकेशन लागतील म्हणजे ते सोशल शिबिराचा एक सगळ्यात चांगला उपक्रम आहे. सोशल मीडिया असेल किंवा इतर ज्या गोष्टी ट्रेंड म्हणजे केडरचे कार्यकर्ते तयार करणं असतील ते कार्यकर्ते तयार करावेत. असं कारण काळानुसार बदल नाही तर शेकापचं उदाहरण आपण बघितलं की बऱ्याच काळामध्ये शेकाप फार मोठा पक्ष होता आणि काळानुसार त्यांनी बदल झाले नाहीत. त्याच्यामुळे शेकापचं म्हणजे अस्तित्व कमी कमी होत गेलेलं. कारण शेकापचं नाव काय घेतलं, या देशाचा विधानसभेचा इतिहास जर पाहिला तर याच्यामध्ये सर्वात जास्त वैचारिक भाषणं किंवा विधानसभा कोणी गाजवलेल्या असतील तर ते भाई गणपतरावजी देशमुख असतील किंवा आता जे विमानतळाला नाव देण्यावर जे वाद होते दिबा पाटील सारखे माणसं असतील, त्या माणसांनी इथल्या विधानसभा गाजवलेल्या आहेत. पहिल्या काळामध्ये काय होतं, अधिवेशन चालू झालं की आपल्या माणसांना किंवा कार्यकर्त्यांची अशी इच्छा व्हायची की अमक्याचं भाषण मला गॅलरीत जाऊन ऐकायचंय. कारण त्या काळामध्ये त्या लेवलची डिस्कशन चालायची. आमदारांना बोलायचं म्हणलं तर त्या आमदार विधान भवनातल्या लायब्ररीत जाऊन त्यांना अभ्यास करावा लागायचा. सामाजिक जे घटक आहेत किंवा ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे त्याच्यावर त्यांना अभ्यास करावा लागायचा आणि मग बोललं जायचं. म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे जाती धर्म याच्यामध्ये कुणीतरी डायव्हर्ट करून हिंदू मुस्लिम ह्याच्यामध्ये विभागलं जाऊन याच्यामध्ये एक वाक्य असं आहे, हिंदू आणि मुस्लिम ह्याच्यामध्ये आपण सर्व मानवजाती एक आहोत. त्याचं एक उदाहरण सांगतो. इवल नोवल हरारी नावाचे एक इंटरनॅशनल इस्रायलचे एक लेखक आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक आहेत. त्यांनी एक त्यांच्या पुस्तकामध्ये वाक्य होतं, हिंदू शुड डिसाइड वेदर टू फाईट मुस्लिम्स ऑर पॉवर्टी अँड मुस्लिम्स हॅव टू डिसाइड वेदर टू फाईट हिंदू ऑर पॉवर्टी. ओनली कम्युनल हार्मोनी अँड ब्रदरहुड विल टेक द नेशन फॉरवर्ड. म्हणजे हिंदूने ठरवायचं आहे आपल्याला गरिबीच्या विरोधात लढायचं आहे का मुस्लिमांच्या विरोधात लढायचं आहे, आणि मुस्लिमांनी ठरवायचं आहे की आपल्याला हिंदूंच्या विरोधात लढायचं आहे का इथल्या गरिबाच्या विरोधात किंवा बेसिक प्रश्नांच्या विरोधात लढायचं आहे. आणि आपल्या देशामध्ये जर बंधुभाव नसेल तर आपण सुपर पॉवर होऊ शकत नाही किंवा देश म्हणून पुढे जाऊ शकत नाही. मग हे होत असताना आपण नुसतं भाषण करून हे होणार नाही. कारण टीव्ही चॅनलचं जर बघितलं आपण किंवा सोशल मीडिया जर बघितलं, आताचं सध्याचं जे युग आहे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज आहे. खरं काय खोटं काय कोणच चेक करत बसत नाही, कारण माणसांच्याकडे तेवढा वेळ नाही. आलं पटकन की बघा फॉरवर्ड करण्यात सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. एखादा मेला म्हणून अगोदर 2-3 महिन्याच्या अगोदर एखाद्याचे निधन झालं म्हणून असतं ते बघतच नाही आपण टीव्हीला किंवा कशात चेक करत नाही, लगेच फॉरवर्ड करायचं अमक्याचं निधन पूर्ण श्रद्धांजली. ही प्रवृत्ती वाढत जात असल्यामुळं आपण खरं खोटं चेक करत नसल्यामुळं अनालिसिस चेक करत नसल्यामुळं मीडियाकडून तुमच्या अपेक्षा आहेत की मीडिया म्हणजे काय तर करमणुकीचं साधन आहे. आणि हे करमणुकीचं साधन असताना मीडियामध्ये दुसरं एक ऑब्झर्वेशन असं आहे, जे मीडिया हाऊसेस आहेत एक टीव्ही चॅनल असतील, एपीपी माझा असतील, जे 24 तास असेल, मीडिया हाऊसेस आर ओन्ड बाय द बिझनेस हाऊसेस. सगळे टीव्ही चॅनल मीडिया हाऊसेस कुणाच्या मालकीचे आहेत, बिझनेसवाल्यांच्या मालकीचे आहेत. त्यांना तुमच्या बेसिक प्रश्नावर आवाज उठवायचाच नाही. ते काय करतात, एकानं रिॲक्शन दिली की अँटी रिॲक्शन लगेच येणार आहे. मग एखादी भडकाव जाऊन बाईट घ्यायची त्याला लगेच रिॲक्शन दुसरे येणार आहेत. आणि याच्यामधून लोकांना हिप्नोटाईज करायचं आणि लोकांना एखाद्या गोष्टीमध्ये अडकवून ठेवायचं. मग ह्याच्यामधून तुमच्याकडे पर्याय नेमका काय आहे, तुमच्याकडून मीडियाला तर तुमच्याकडून मीडियाला काय लागतंय की मीडियाला तुम्हाला काहीतरी भडकाव बोलावं लागतं किंवा काय तरी करावं लागतंय.
ह्याच्यामुळे काय करावं लागतंय? मग आपल्याकडे साधन काय आहे? ह्याच्याकडे सगळ्यात मोठा आपल्याकडे उपाय आहे. सगळ्यात मोठा उपाय काय आहे की सोशल मीडिया. सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा बेनिफिट काय आहे की सोशल मीडिया इट डज नॉट रिक्वायर्ड ए म्हणजे ग्रेट पर्सन किंवा पॉलिटिकल पर्सन. म्हणजे जानकर साहेबांचं सोशल मीडियाची गरज नाही का? तर मीडियावाले आले, जानकर साहेब आले की सर म्हणून बाईट गेले येतात. पण मी जेव्हा फिरतो किंवा आपले इतर लोक फिरतात तेव्हा ते मीडियावाले सर म्हणून बाईट घ्यायला येत नाहीत. आपल्याला सोशल मीडियाचा वापर कसा करता येईल आपल्याला की सोशल मीडिया जे आहे त्या सोशल मीडिया म्हणून पुन्हा तुम्हाला ग्रेट पर्सन असणं किंवा पब्लिक फिगर असणं गरजेचं नाही. तुम्हाला जे काही एक्सप्रेस करायचं आहे ते तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकता. बरेच अशी माणसं आहेत की त्यांना 10-10 लाख कोटी सबस्क्रायबर आहेत आणि ते त्याच्या माध्यमातून दिलीप मंडल सारखे सुशील सरांना माहित असते, प्रोफेसर दिलीप मंडल म्हणून आहेत, त्यांच्या ओबीसीच्या ह्याच्यावर बरेच चॅनल म्हणजे फार मोठं त्यांचे सबस्क्रायबर आहेत. लक्ष्मण यादव असतील किंवा आपले रवीश कुमार पत्रकार असतील किंवा महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच पत्रकारांनी टीव्ही चॅनलच्या त्यांच्या म्हणजे सिस्टमला वैतागून स्वतःचे प्रशांत कदम असतील किंवा बरेच जण आहेत की त्यांनी स्वतः निखिल वागळे असतील, बऱ्याच जणांनी स्वतःचे चॅनल काढलेत तर त्यांना स्वतःचं मत एक्सप्रेस करता यावं. जे की आपलं तुम्हाला जे स्क्रिप्ट मिळते ते स्क्रिप्ट ऐवजी स्वतःचं मत तिथे एक्सप्रेस करता यावं, हा त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. त्याच्यामुळं सोशल मीडियाचा प्रभावी वापर होणं सगळ्यात आजच्या काळातली सगळ्यात मोठी गरज आहे. आणि हे होत असताना राजकारण नेमकं बदलत चाललंय म्हणजे काय होतं की आपल्याला वैचारिक कॅपॅसिटी किंवा चांगल्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे राजकारण एक मृगजळ झाले. म्हणजे आपण जर एखादा नेता बघितला तर इंडियावर फॉर्च्युनर गाड्या किंवा त्याचे कपडे राहणीमान ह्यानुसार बदलायला लागले. परंतु हे बदलत असताना राजकारणामध्ये दुसरा एक ड्रॉबॅक काय आहे की राजकारणामध्ये दुसरी तिसरी चौथी पिढी आता यायला लागली. राहण्याची पोरं का बळत आहेत? कारण त्यांनी कुठल्या गोष्टी भोगलेल्याच नाहीत. त्याच्यामुळे त्यांना बेसिक गोष्टीवरती कधी बोलतायत का? बघा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कधी बोलतायत का? आणि राजकारण म्हणजे एक अभिनय झालाय. म्हणजे संजय दत्त म्हणजे महात्मा गांधीवर संजय दत्तचा पिक्चर येतो तेव्हा संजय दत्तची भूमिका काय असते की महात्मा गांधींचा रोल करायचा किंवा तीच भूमिका त्याला जर औरंगजेबाची दिली तर तो रोल कशाचा करणार? औरंगजेबाचा करणार. म्हणजे ही लोक जे हिरो हिरोईन आपण ज्याला म्हणतो ते अभिनेते असतात, हिरो हिरोईन कधीच नसतात. कारण ते अभिनय करत असतात. त्यांचा पिक्चर बघितला, स्टोरी बदलली, त्यांचा अभिनय बदलला. तसंच राजकारणात आहे. एखादा माणूस एखाद्या पार्टीमध्ये गेला की तो भाजपची बाजू मांडणार, पक्ष बदल लगेच काँग्रेसचं बोलणार, लगेच काँग्रेसची सत्ता गेली दुसऱ्या कुठल्या पक्षात गेला त्याची भाषा बोलणार. मग ह्याच्यासाठी हे आपल्याला पक्ष बदलू किंवा दल बदलू लोकांच्या पेक्षा या महाराष्ट्राला पुढे नेणारा, या महाराष्ट्राची विचारधारा, संतांची परंपरा जपणारा आणि या महाराष्ट्राला एक व्हिजनरी नेता ह्याची गरज आहे. पक्षाची पण गरज आहे. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचा आपण इतरांच्या वेळेस तुलना करत असतो. प्रत्येक पक्षाला हेरिटेज लिडरशिप आहे. आता शिवसेना असू द्या किंवा इतर कुठलेही पक्ष असू द्या, आणि त्यांचे ज्याला हेरिटेज लिडरशिप नसली तर त्यांची पुढची पिढी आता राजकारणात आलेली आहे. तर कोणाचं पण तुम्ही उदाहरण घ्या. परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचं वेगळे पण काय आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपला प्लस पॉईंट काय असतो की आपण जेव्हा आम्ही एक क्लासला होतो पुण्यामध्ये, चव्हाण सर नावाचे एक शिक्षक होते, तर ते शिक्षण इंजिनियर झाले. सर प्रवीण चव्हाण नावाचे एक शिक्षक होते. तर ते शिक्षक झाले आणि ते युपीएससी करत होते. युपीएससी करत असताना त्यांचं फायनल सिलेक्शन झालं नाही. परंतु त्यांनी नोकरी न पत्करता त्यांनी क्लासेस सुरू केले आणि महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातली हजारो पोरं IAS आणि IPS झाली. त्यांचा रोल काय नेमका त्यांनी ते घडवलं. नुसतंच अमक्याला शिव्या दे तमक्याला शिव्या दे असं करत न बसता त्यांचा रोल काय तर या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचे IAS IPS दिसत आहेत. त्यांनी क्लास चालू केला, त्यांनी त्यांना दिशा दिली आणि त्याच्यातून ते तयार झाले. मग अशी दिशा देणारी माणसं असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा ह्या समाजाला दिशा देणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या काळामध्ये आपण वाचन संस्कृतीच बोलत असताना मी बऱ्याच वेळा काही जणांशी बोलताना सांगितलं की आपलं जे साहेबांचं काम आहे, पक्षाचं जे काम आहे ते लिखित स्वरूपामध्ये लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. कारण आपल्यामध्ये कसं होतं की IT पब्लिक आहे किंवा जो मध्यम वर्ग आहे, आपल्याला आपली नाळ ही गावाशी जोडलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. आपण सुट्टीला येतोय, यात्रेला जत्रेला जातोय. परंतु एक असा क्लास निर्माण झालाय जो सिटीत गेला तो आता गावाकडे न येता त्यानं डायरेक्ट म्हणजे नसोबा बिरोबा मर्या आता हे संपलं, यात्रा संपल्या त्यांच्या, ते आता डायरेक्ट बालाजीला जातात किंवा डायरेक्ट शिर्डीला जातात. म्हणजे इतर आपल्याला कुठल्या देवस्थानची नावं ठेवायची नाहीत, परंतु त्यांचं आपली मेंटॅलिटी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे मेंटॅलिटी काय झाली
की त्यांना आपल्या पे बॅक टू सोसायटी, हा जो काशीराजांचा कन्सेप्ट होता की पे बॅक टू सोसायटी, आपण ज्या सोसायटीतून आलो त्या सोसायटीला आपणही काहीतरी देणं लागतो, ही मानसिकता त्यांची पूर्ण बदललेली आहे. आणि त्याच्यामुळं इथून जी पुढची पिढी आहे, आता आपलं काय आहे की अर्बनायझेशन वाढत चाललंय. म्हणजे कुणालाच वाटत नाही की आपण खेड्यात राहावं. बरेच लोक, प्रत्येकाची इच्छा की आपण सिटीत राहावं. आणि अर्बनायझेशन वाढत असल्यामुळे मेट्रोपॉलिटन सिटी वाढत चालले आणि आपला बेस हा मेजर बेस हा रुरल आहे. तर हे अर्बनायझेशनमुळे बघा आता जेव्हा आपलं पुनर्रचना होईल मतदारसंघाची, होईल का नाही सांगता येत नाही. कारण पुनर्रचना करत असताना जातनिहायची जनगणना हा बेस पकडला जातो. परंतु कोविडच्या काळामध्ये त्याने जाती जनगणना केली नाही. आणि जनगणना केली नसल्यामुळे काहीतरी कारण देऊन ते पुनर्रचना करतात का नाही हे माहित नाही. परंतु पुनर्रचना होत असताना सगळ्यात जास्त बेनिफिट हा सिटी लेवलला होणार आहे. आणि आता जे देशामध्ये जे सीट वाढवायचं चाललंय, परवा मी आर्टिकल वाचत होतो, त्याला पहिला विरोध स्टॅलिननी केला. कारण याच्यामध्ये कसं आहे की पुनर्रचना होत असताना ज्या राज्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं त्या राज्यांना कमी सीट निवडून येणार आणि ज्या राज्यांच्या लोकसंख्या अनियंत्रित आहेत, म्हणजे युपी असेल, बिहार असेल, म्हणजे वास्तव आहे, त्या राज्यांना लोकसभेच्या सीट जास्त निवडून येणार. आणि ह्याचा सगळ्यात मोठा तोटा काय आहे, तर ह्या राज्यांच्या जर सगळ्यात मोठ्या सीट निवडून आल्या तर हीच राज्य देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे ते ठरवणार. आणि ही राज्य ठरवणार असल्यामुळं जी साऊथची जी राज्य आहेत त्या साऊथच्या राज्याचं सगळ्यात मोठे पण काय आहे, साऊथच्या राज्यामध्ये रिजनलिझम जे आहे किंवा त्या स्टेटमधलं पॉलिटिक्स किंवा तिथली विचारधारा किंवा तिथले पक्ष का झालेत, तर साऊथमध्ये हे विचारधारा रुजवण्याचं काम पेरियर रामास्वामी नायकर आणि धर्मगुरू नारायण गुरु ह्या दोन माणसांनी साऊथमध्ये अँटी जस्टिसच्या ज्या मुवमेंट होत्या त्या अँटी जस्टिसच्या मुवमेंट सारख्या मुवमेंट असतील, त्याची जी फळं आहेत ते आता म्हणजे द्रविडियन मुवमेंट असेल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साऊथमध्ये ते पक्ष, रिजनल पक्ष सत्तेवर असण्याचं कारण ते आहे. आणि ते असले त्या विचार लोकांच्या महापुरुषांमुळे त्यांना शक्य झालंय. मग आपल्या पण राज्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत. त्याच्यामुळं आपण जात धर्म ह्याच्यामध्ये न पडता आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा वापर करून आपल्या नेत्याला किंवा आपल्या पक्षाला जातीय बंधनामध्ये अडकून न ठेवता, कारण कुठलाही जो महान नेता असतो जो एका जातीचा असतो तो महान नसतो आणि जो महान असतो तो सर्व समाजाचा असतो किंवा देशाचा असतो. त्याच्यामुळं आपलं जे नेतृत्व आहे ते महान आहे. त्याच्यामुळं आपल्याला एक महान नेतृत्व आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि आपण चर्चा करत असताना बऱ्याच गोष्टीची चर्चा करत असताना आपण इन्क्लुसिव्ह पॉलिटिक्स आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, टीव्ही चॅनलचा आपण विचार केला. टीव्ही चॅनलचा विचार आताच्या काळामध्ये तर कशाला सांगतोय की एक वाक्य की लाय टोल्ड वन्स रिमेन्स लाय बट लाय टोल्ड 1000 टाइम्स इट बिकम्स ट्रूथ. एकदा चुकीचं एकदा सांगितलं की माणसाला चुकीचं वाटतं, पण तेच जर 1000 वेळा लोकांच्या कानावर पडलं तर ते लोकांना ते खरं वाटायला लागतं. आणि सध्याच्या काळामध्ये त्याच गोष्टी होत आहेत. ठराविक लोकांची म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल अशी गोष्टी झाल्यामुळं तीच लोक आपल्यावर राज्य करतात आणि आपल्या लोकांना खरं सांगितलं तर आपण विलन होतोय. कारण आपण एखाद्या गोष्टीविषयी बोलायला गेलं तर तुम्ही राष्ट्रवादी नाही म्हणता किंवा राष्ट्रवाद तुमच्यामध्ये रुजला नाही म्हणतात. राष्ट्रवाद नेमकं काय आहे? या देशामध्ये राष्ट्रवादाची व्याख्या व्यापक स्वरूपानं राष्ट्रवादाची व्याख्या व्हायला पाहिजे. म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय, तुमच्या आमच्या दृष्टीने राष्ट्रवाद नेमका काय? या देशामध्ये जो बहुजन समाज आहे, गरीब आहे, शोषित आहे, पीडित आहे, वंचित आहे, जे सत्तेपासून दूर आहेत त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे. शिक्षणाची दारं त्यांना खुली झाली पाहिजेत. चांगल्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. चांगल्या आरोग्याच्या सोयी त्यांना मिळाल्या पाहिजेत. त्यांच्या दुधाला हमी भाव असेल किंवा शेतकऱ्याच्या मालाला दर मिळाला पाहिजे. हा खरा राष्ट्रवाद आहे. म्हणजे टीव्ही चॅनल पुढे यायचं, कुठल्या तर जातीविषयी गरळ ओकायची किंवा जय श्रीराम म्हणणं म्हणजे राष्ट्रवाद आहे. हा राष्ट्रवाद मुळीच नाही, हे सगळं थोतांड आहे. एखाद्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा की एखाद्या हिंदुत्वाची विचारधारा घेऊन चालला, हिंदुत्वाची व्याख्या सुद्धा न सांगू शकणारे लोक हिंदुत्वावर बोलतात. तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आपल्याला खरं खोटं अनालिसिस करता आलं पाहिजे. आणि ह्या राज्यामध्ये बदल आपण घडवू शकतो का? तर या राज्यामध्ये आणि देशामध्ये निश्चितच आपण बदल घडवू शकतो. सगळेच तिकडे सत्तेच्या मागे पळायला लागलेत म्हणून आपण पण त्या सिस्टीमचा भाग होणं म्हणजे वारं आलंय म्हणून आपलं पण उपडून घ्या अशी जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. आपल्याला कुठेतरी ह्या प्रवाहाच्या विरोधात उभं राहायचं आहे. ही आपली मेंटॅलिटी तयार होणं हे फार गरजेचं आहे. आणि हे जर तयार करायचं असेल तर राजकारणाविषयी तुमचा जो दृष्टिकोन आहे, आपल्याला मस्त वाटतंय की राजकारणाची सध्या गटरगंगा झालेली आहे,
परंतु ती गटारगंगा जर तुम्हाला साफ करायची असेल तर तुम्हाला स्वतः त्याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. नुसतंच बोलून त्यामध्ये होणार नाही. आणि ह्याचा सगळ्यात मोठा तोटा काय असतो, चांगली माणसं राजकारणात नाही आली किंवा गप्प बसली तर ह्याच्यामध्ये जी अशिक्षित आहेत किंवा गुंड आहेत, मावाले, तीच लोक तुमच्यावर राज्य करतात. मग आपला रोल काय, तर त्यांना सांगत बसणं राजकारण कसं वाईट आहे हे आपण सांगत बसणार. तर राजकारण चांगलं काय आहे, तर या सिस्टीम चालत असताना पॉलिसी मेकिंग आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन, या पॉलिसी मेकिंग मध्ये तुमचा जर सहभाग वाढवायचा असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, परंतु घटना देत असताना त्याने एक वाक्य वापरलं होतं की मी घटना दिली, पण ज्या घटनेचा वापर करणारे जर चांगले नसतील तर या घटनेचा उपयोग होणार नाही. सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय सत्ता कोणाच्या राबवणाऱ्याच्या ताब्यात गेल्यामुळे घटनेनुसार काय घडतंय का, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, किती वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेची इलेक्शनच झालेली नाहीत. मग अशा ज्या घटना होत असतील तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मेसेज काय आहे की राजकारण जर वाईट असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पक्ष काढले नसते. एक जगातला विद्वान माणूस त्या विद्यापीठाची यादी निघते, कोलंबिया विद्यापीठाची, आणि त्याच्या विद्वानांच्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असतं आणि तो माणूस आपल्या देशामध्ये येऊन राजकीय पक्ष काढतो. म्हणजे राजकीय पक्षाला एवढं महत्व आहे आणि ते महत्व ओळखलं कोणी, जानकर साहेबांनी ते महत्व ओळखलं आणि म्हणूनच या समाजाला एक राजकीय व्यासपीठ दिलं पाहिजे, म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली. आणि त्या पक्ष तुमच्या आमच्यावर जबाबदारी काय आहे की आपल्याला आता नवीन काय शोधायचं नाही. आपण काय पाथ फाइंडर नाही. महादेव जानकर यांनी पाथ आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने फक्त जायचं काम करायचं. म्हणजे मार्ग शोधणाऱ्याला माहित असतं किती कष्ट झाले, किती काट्याकुट्याचा रस्ता तुडवत जायला लागलं, परंतु आपल्याला तो मार्ग दाखवलेला आहे. आपलं काम फक्त आता त्या मार्गाने जाणं. त्याच्यामुळं ज्या माणसानं मार्ग दाखवलेला आहे, राष्ट्रीय समाज पक्ष ही माझी विचारधारा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचं सरकार या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आणायचं आहे. ही आपली जेव्हापर्यंत मानसिकता होत नाही, आपल्याला बऱ्याच जणांना सामना करावा लागतो की आपण जेव्हा असंची विचारधारा सांगतो की निगेटिव्ह बोलणारे 90% भेटतात आणि पॉझिटिव्ह बोलणारे फक्त 10% भेटतात. परंतु हे जरी होत असतं, एक ना एक दिवस असा येणार आहे की ह्याच्यामध्ये बदल घडणार आहे. आणि आरएसएसच्या लोकांना पण हसत होती लोक. म्हणजे पहिल्या काळामध्ये लोक ते सायकलवर जाऊन प्रचार करत होते. नितीन गडकरी साहेबांची आपण भाषणं ऐकते, त्यांच्या आपल्याला विचारधारेच काय देणं घेणं नाही, परंतु त्यांचं जे कष्ट आहे ते कष्ट म्हणजे पोस्टर चिटकवणं. पवार साहेबांचं इव्हन पवार साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना भिंतीला पोस्टर चिटकवण्यापासून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पवार साहेब करत होते. गोपीनाथजी मुंडेचे आपण फोटो बघितले असतील, सायकलला माईक लावलेला आणि सायकलवर प्रचार करतानाचा. किंवा नितीनजी गडकरी सांगतात की आम्ही रेल्वे स्टेशनवर उतरायचो, तिथं भित्तीपत्रक चिटकायचो. तर ही सॅक्रिफायची जी वृत्ती आहे, ती सॅक्रिफायची वृत्ती आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपल्याला नेता व्हायचा, ज्याला इच्छा त्याने नेता व्हावं, पण नेता होत असताना त्याच्यामध्ये आपला जो बेस आहे तो बेस कधीही सोडता कामा नये. कारण काय होतं, एक वेगळे 2-3 प्रकारचे माणसं असतात. एक एकाला सप्लाय करणारे किंवा विचारधारा पुरवणारे आणि ऍक्च्युअल फील्डवर काम करणारे. फील्डवर काम करणाऱ्याचं वागणं बोलणं वेगळं आहे आणि पाडद्या मागचे जे काम करणारे लोक आहेत ती वेगळे आहेत. जानकर साहेब म्हणले की प्रत्येकाला नाव माहिती आहे, पण एस एल आक्केसागर म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचारलं तर बऱ्याच जणांना त्यांना माहित नाही. जे विचारवंत आहेत किंवा ज्यांचं वाचन आहे त्यांना माहित आहे एस एल आक्केसागर कोण आहे, परंतु जे जानकर साहेब घडलेत त्यांच्या पाठीमागे एस एल आक्केसागर असतील किंवा लेंगरे साहेब असतील किंवा सोमने साहेब असतील किंवा असे असंख्य लोक आहेत. असे असंख्य लोक आहेत, त्याच्यामुळे साहेब घडले किंवा साहेबांचं नेतृत्व पुढे आलं किंवा पक्ष घडला. त्याच्यामुळं जे पडद्याआड काम करणारे माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की विचारवंत जे आहेत किंवा जे थिंक टँक असतो किंवा लिखाण करणारी माणसं वेगळे असतात किंवा इतर रोल करणारे, प्रत्येकाचा रोल हा प्रत्येकाने वाटून घेतला पाहिजे. आपल्याला या समाजामध्ये कुठला रोल प्ले करायचा आहे. प्रत्येकच जण येऊन किंवा इथं भाषणं जाणणार असं होत नाही. आणि भाषण समाजामध्ये जर राजकीय जागृती नाही झाली, शैक्षणिक क्रांती नाही झाली तर भाषणं जाणण्याला सुद्धा किंमत राहत नाही. हे व्हॉलटाईल आहे. धोधो पडणाऱ्या पावसासारखं भाषणं जाणणं. म्हणजे आता ऐकणार आहेत, थोड्या वेळात चांगलं बोलणं मारणारे 100 भेटणार आणि 2 महिन्यात 3 महिन्यात 4 महिन्यात तुमचं नाव सुद्धा विसरून गेलेलं असतं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग लास्टिंग जर काम करायचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लिखाण, तुम्हाला क्रांती करायची तर लिखाण करणं सगळ्यात मोठं गरजेचं आहे. कारण दिलीप मंडल त्यांचं मी एक युट्यूबवर ऐकत होतो, ओबीसीच्या विषयी ते बोलत होते. आपण जातीविषयी काही जातीचा विषय नाही, परंतु त्यांनी तिथं वाक्य सांगितलं होतं की ओबीसीची नुसती भाषा बोलण्यापेक्षा किंवा त्यांच्यावर राजकारण करण्यापेक्षा ओबीसीचं जे साहित्य आहे त्याचा रोल ह्या साहित्य आपल्या मेन स्ट्रीमच्या साहित्यामध्ये ओबीसीचं साहित्य कुठं आहे, किंवा तुमचं जे व्यथा आहेत ते लेखक आहेत ते व्यथा मांडणारी माणसं पाहिजेत, ते मेन स्ट्रीम मध्ये आलं पाहिजे.
कारण या मेन स्ट्रीम मध्ये जे साहित्य आहे तिथं दलित साहित्य आहे किंवा मेन स्ट्रीम मधलं जे साहित्य ठराविक लोकांनी लिहिलेलं तेच साहित्य आहे. परंतु ओबीसीचं साहित्य असेल किंवा भटक्या विमुक्ताचं साहित्य असेल त्याचा रोल किती आहे? त्याचा रोल फार कमी आहे. आणि युपीएससीच्या सिलेबसमध्ये जो आपला आता वाद झाला होता सेन्सॉर बोर्ड आणि आपल्या नामदेव ढसाळ यांच्यावर, जेव्हा ते काहीतरी बॅन आणला किंवा त्यांनी काहीतरी सेन्सॉर बोर्डाने टीका केली होती किंवा समज दिली होती, तर युपीएससीच्या सिलेबसमध्ये दलित लिटरेचर एक सेपरेट साहित्य, एक सेपरेट पेपर आहे दलित लिटरेचर, आणि त्याच्यामध्ये नामदेव ढसाळांचं साहित्य, त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कविता त्याच्यामध्ये, म्हणजे ते स्वातंत्र्य कुठल्या गाडविणीचं नाव किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांचे टायटल वेगळे असतील पण त्याच्या व्यथा मांडले, त्या व्यथा त्याच्या साहित्याच्या माध्यमातून तुमच्या जगासमोर आणलेले. तसं साहित्य निर्माण होणं गरजेचं आहे, लिखाण करणं गरजेचं आहे. आणि ते साहित्य निर्माण झाल्यानंतर त्या लोकांच्या मध्ये जागृती आहे. कारण सोशल मीडियाच्या काळामध्ये आपल्याला जी टीव्ही चॅनलमध्ये किंवा सोशल मीडियात दिसतं ते फक्त आउटर साईड आहे, इनर साईड फार वेगळी असते. कारण आत काय घडतंय त्याचा एक अंदाज येत असतो. सिस्टीमच्या जवळ राहिल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की नेमकं काय चाललंय आणि आपल्या लोकांच्या पर्यंत काय पोहोचतंय. अमक्याच लोकांची इमेज तशी काय आहे, तोच का ते नेता तुमचे अमक्याचे सत्ता आल्यानंतर फडणवीस सीएम होतात आणि सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्ष नेता होतात, त्यांच्या इमेजला कधी धक्का पोहोचत नाही. परंतु इतरांनी जे 20-30 वर्ष झगडून किंवा चळवळी करून जे कमवले ते 10 मिनिटात हे लोक झाले. म्हणजे त्याच्याविषयी काहीतरी काढायचं आणि टीव्ही चॅनलमध्ये सोडून द्यायचं आणि त्या लोकांची इमेज डिस्टर्ब करायची. हे कुठेतरी हे बदलायचं असेल तर आपण नुसतं बदलून गरजेचं आहे. जानकर साहेब नेहमी भाषणामध्ये सांगतात की न विकणारा नेता पाहिजे असेल तर न विकणारा समाज किंवा मतदार निर्माण झाला पाहिजे. मग हे मतदार, आमदार, खासदार नेमकं काय आहे? हे का दुकानात आहे का 1 कोटी रुपये दिले आमदार द्या खासदार द्या? मग असं जर असतं, मिलियन कॅन डिफीट द बिलियनियर्स नावाचं एक पुस्तक होतं, गोपीनाथ नावाचे, तुम्हाला माहित असते, साऊथकडचे एक लेखक आहे, मिलियन्स कॅन डिफीट द बिलियनियर्स. त्या पुस्तकाचा मतितार्थ असा आहे की आपल्यामध्ये जे तुम्हाला जे पॉवर दिली, बॅलेट मतदानाचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो मताचा अधिकार दिलाय, म्हणजे अंबानी, अदानी यांच्या मताला पण तेवढीच किंमत आहे आणि आपल्या साध्या माणसाच्या किंवा भिकाऱ्याच्या मताला पण तेवढीच किंमत आहे. मग बॅलेट इज मोर पॉवरफुल दॅन बुलेट. म्हणजे आपण म्हणत असतो की चळवळी केल्या, आम्ही समाजासाठी लढतो, समाजासाठी आम्ही एवढे दिवस वाया घालवलं, ह्याच्यामध्ये ह्याचं आउटपुट काय आहे किंवा ह्याचं समरी काय किंवा आउटपुट काय आहे? तर ह्याचं आउटपुट काही नसतं. कारण आपण जेव्हा सामाजिक काम केलेलं असतं, चळवळी केल्या, मोर्चा काढला, आंदोलन केलं, त्याचं आउटपुट काय आहे? जानकर साहेब ओबीसीच्या आंदोलनात सांगत होते बघा भाषणामध्ये, तुम्ही पक्ष काढा. कारण ह्या चळवळी ज्या आहेत हे ठराविक काळामध्ये टिकतात आणि ठराविक काळानंतर ह्याला ओहोटी चालू होत असते. हा लोकांना मस्त वाटतं की आमका मोठा झाला, तमका मोठा झाला, परंतु काळानुरूप लोकांना त्याला हळूहळू आहुती लागत जाते आणि लोक नाव विसरून जायला चालू होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग लास्टिंग आणि एव्हरग्रीन पाहिजे असेल, बघा आताच्या काळामध्ये अल्बम येतो, फेमस होतो, लगेच जातो, परंतु लता मंगेशकरची गाणी किंवा रफिक भाईची गाणी, मोहम्मद रफींची गाणी आपण 40-50 वर्षानंतर सुद्धा ती गाणी लोकांना आवड आहे. का तर ती एव्हरग्रीन आहे. काळाच्या ओघात आलं गेलं तसं काय झालंय का? नाही झालं. परंतु आताच्या काळामध्ये एव्हरग्रीन आपल्याला लिडरशिप पाहिजे. आणि मध्यंतरी एक पिक्चर आला होता बघा, सैराट नावाचा किंवा फॅन्ड्री नावाचा. फॅन्ड्री नावाच्या पिक्चरमध्ये नागराज मंजुळे त्याचं वास्तव मांडलं आणि पिक्चरच्या शेवटी त्या आयटी पब्लिकला कळलंच नाही की त्या शेवटी दगड कोणाला मारला. की लोक म्हणजे बाहेर मध्ये काय असला पिक्चर आहे, परंतु तो दगड हा इथल्या व्यवस्थेला मारला होता. तसंच जसा त्या फॅन्ड्रीच्या नावानं मारला तसंच जानकर साहेबांनी इथं राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा राजकीय पक्ष काढून इथल्या राजकीय व्यवस्थेला दगड मारण्याचं काम केलं. आणि हे आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि हे आपण पुढे नेत असताना मी काय जास्त तयारी पण केली नव्हती. इथं आल्यानंतरच मला सांगितलं की विषयावर बोलायचं आहे. तर हे बोलत असताना जेवढं मला जमतंय तेवढं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आता सुद्धा बरेच लोक बोलणार आहेत आणि बोलत असताना की माझ्या अशा अपेक्षा आहेत की आताच्या येणाऱ्या काळामध्ये आपण जेव्हा राजकारणात काम करतोय, समजा मी आहे किंवा माझ्यासारखे असंख्य तरुण आहेत किंवा आता बरेच जण नेते आहेत, त्यांना आपल्याला राष्ट्रीय समाज पक्षाला पुढे न्यायचं आहे. त्याच्यामध्ये भावना झाली पाहिजे की विचारधारा आपल्याला पुढे न्यायचं आहे. म्हणजे मला काय मिळतंय ह्याचा विचार करण्यापेक्षा आपण काय मिळतं ह्याच्यासाठी पक्षामध्ये नाही,
आपण काय देणं लागतोय ह्याच्यासाठी आपण पक्षामध्ये आहे. कारण आपल्याला पक्ष न्यायचा पुढे न्यायचा म्हणल्यावर 20-20, 30-30 वर्ष पुढचा विचार करावा लागतोय. आणि आताच्या काळामध्ये अशी व्हिजन असणारी माणसं फार कमी आहेत. हे वास्तव आहे. म्हणजे आपलं मोठेपण किंवा तुमचं आमचं मोठेपण नाही. कारण शिवसेना असतील, माऊलींना असतील किंवा हे केंद्रीय कमिटीमध्ये काम करणारे नेते असतील, ह्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं कारण ह्या लोकांनी गाडून घेतल्यानंतर माझ्यासारख्याला नेतं बोलायची संधी मिळते किंवा ह्या लोकांचं कर्तृत्व होतं. आता मी समजा लोकसभेला माझे नाव डिक्लेअर केलं, मला माहित होतं की मला म्हणजे तिकीट म्हणजे मिळणार नाही, मला 99% खात्री होती. तरी पण त्या पात्रतेचं बनणं किंवा टीव्ही चॅनल पुढे माझ्या जेव्हा बातम्या लागल्या ह्याच्या पाठीमागं मी नुसता नसतो ना. ह्या लोकांनी जे उभं केलंय त्याचा परिपाक आहे. तर आपल्याला पुढच्या पिढीला जे द्यायचं आहे तर आपल्याला एक उत्तर गाडून घ्यावं लागणार आहे. कारण आपल्याला पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे, काय दिलं ह्याचं जर उत्तर पाहिजे असेल. कारण आताच्या पिढीमध्ये वास्तव हे आहे की वास्तव मी सांगतो, लेंगरे मामांचा मुलगा असू द्या किंवा सरांचा मुलगा असू द्या किंवा माझा पोरगा असू द्या, त्याला राष्ट्रीय समाज पक्षाची काही देणं घेणं नाही. हे इथलं वास्तव आहे. हे कशामुळे नाही ह्याचा पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आरएसएसचं जो वातावरण घरात आहे त्याचा पोरगा आरएसएस मध्ये काम करतोय, भाजपचंच तिकीट घेतो त्याची पुढची पिढी. मग आपण आपलं कुटुंबापासून तरी सुरुवात करणं फार गरजेचं आहे की आपला पोरगा, आपली बायको आपल्या विचाराचे होणं गरजेचं आहे. कारण आपणच नुसतं एकटं फिरलं की आपण चेष्टेचा विषय होतो समाजामध्ये. आपल्याला त्यांनाही आपला अभिमान वाटावा हे ह्याच्यात मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटलं की मला पण त्या लेवलचा मी बनलोच नाही. 10 वर्ष म्हणजे आपण पक्षामध्ये काम केलं 2015 पासून 2025 आले. आपलं समाजातलं स्थान काय, आपलं पक्षातलं स्थान काय, आपल्याला किती रिकग्नायझेशन आहे सोसायटीमध्ये किंवा टीव्ही चॅनलमध्ये, ह्याचाही आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ती मला त्याच्यामध्ये मी काही प्रमाणात 5%, 10% यशस्वी ठरलो असेल तर 95% मी यशस्वी आहे. मग ह्याचा तोटा काय होतो की समाजामध्ये काम करत असताना आपल्याला किंमत दिली जात नाही, पक्षाला किंमत दिली जात नाही. आपलं कर्तृत्व नसल्यामुळं पक्ष बदनाम होतो, पक्षाचं नेतृत्व बदनाम होतं. जेव्हा आपल्याकडे काय नसतं तेव्हा सगळ्यात जास्त नावं ठेवायला हीच लोक येतात आणि आपण जेव्हा सक्सेस होतो तेव्हा नातं जोडायला सगळ्यात पहिले हीच लोक असतात. अरे आमचा मित्र आहे, आमच्या जातीचा आहे असं म्हणणारे. पण जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपल्याला साथ देणारे फार कमी लोक असतात. कारण आता पण आपला पक्ष जो आहे, आपण सत्तेच्या काळामध्ये बघितले की बरेच लोक होते, निघून गेले, काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी घडल्या. परंतु आता जी लोक आहेत, ही लोक म्हणजे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये जे बदल घडणार आहेत त्या बदलाचं इतिहासाचं साक्षीदार हे लोक आहेत. कारण मी एक गोष्ट वाचली होती, एक जंगल असतं, मला काय असलं का अलंकारिक काय जमत नाही, मी सगळं प्रॅक्टिकल सांगतो. पण एक गोष्ट सांगतो, एक जंगल असतं, जंगलाला आग लागलेली असते आणि जंगलाला आग लागल्यानंतर ती आग विझवण्याचा प्रयत्न, एक चिमणी असती ती चोचेमध्ये पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. आणि जे मोठे प्राणी आहेत, हत्ती असतील, सिंह असतील, उंट असतील, त्या चिमणीवर हसत होते. का हसत होते तर ते म्हणत होते की जंगलाला आग लागली, या चिमणीची चोच एवढी आहे, परंतु हिच्यानं ही आग विझणार आहे का, परंतु ही चिमणीचा किती आटापिटा चाललाय की चोचेत पाणी नेतील ती आग विझवते. आणि ते हसत असताना ती चिमणीला जाऊन विचारतात की एवढी मोठी आग लागली, तुला माहित आहे आग विझणार नाही, परंतु तू ही चोचेतलं पाणी घेऊन तिथं का टाकते. तेव्हा चिमणीने एक उत्तर दिलं होतं, या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, या जंगलाला जेव्हा आग लागली होती तेव्हा आग विझवणाऱ्याची जी यादी आहे इतिहासामध्ये माझं नाव ते आग विझवणार म्हणजे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रचंड होरपळतोय. या आगीमध्ये महाराष्ट्र देश प्रचंड होरपळत असताना, या महाराष्ट्रामध्ये जळून खाक होत असताना, ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना तुम्ही सांगताय त्या विचारामध्ये किंवा जो कुठला पक्ष ह्या सावराय आला असेल तर त्याचं राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्यामध्ये एक आहे. आणि हा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तो इतिहास बी तेव्हा तिथे लिहिणं गरजेचं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावाने इतिहास लिहिला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडी चालू होती, प्रत्येक जण सत्तेमध्ये जाऊन सहभागी होत होतं की तेव्हा जानकर साहेब सांगत होते आम्ही ना काँग्रेसच्या बाजूचे ना भाजपच्या बाजूचे आहे, माझी स्वतःची विचारधारा आणि माझा स्वतःचा पक्ष. तर हे घडवण्यासाठी हे कुठेतरी असे कार्यकर्ते निर्माण होणं गरजेचं आहे. आणि 2014च्या इलेक्शनला आपण बघितलंय आपला प्लस पॉईंट काय आहे की आपला नेता जेव्हा सांगतो की मी माझ्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, तर हे निवडणूक लढवत असताना ह्याच्या पाठीमागे प्रत्येकाला स्वार्थ सुटलेला आहे. आमदार व्हायला मिळतंय, कितीतरी लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. विधान परिषद मेळावा म्हणून कुठल्या थराला जायचं आपण बघितलंय. मग त्या म्हणजे अशा लोकांना विधान परिषद मिळतात की दिल्या जातात ते त्या पदाची गरिमा सुद्धा राहत नाही.
अशी लोक ती काय काय धंदे करून तिथपर्यंत पोहोचत असतात. परंतु आपल्याला तिथपर्यंत जर पोहोचायचं आहे तर आपल्याला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी म्हणजे जे इतिहास आपल्याला घडवायचा आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपण वावरत असताना दुसरे माझं सांगणं आहे, हे स्टेजवर मी 4 माणसात न बोलता जाहीर का बोलतोय की साहेब इथं समोर बसलेत म्हणून ह्या गोष्टी मी इथं मांडतोय. कारण आपण सिस्टीममध्ये वापरत असताना बीएसपी जेव्हा मोठा झाला, आता तुम्हाला ते सगळ्याच गोष्टी गडण माहित आहे, त्या पुस्तकाच्या माध्यमातून मला कळलं, मी बघितलं. बीएसपी जेव्हा मोठा होत होता तेव्हा सगळ्यात मोठा रोल हा बामसेफचा होता. मग त्याच्यामुळं जे अधिकारी लोक आहेत किंवा जे एम्प्लॉईज लोक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे डोनेशनची कॅपॅसिटी असेल किंवा पक्ष आपला वाढण्याची कॅपॅसिटी आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी विचार मंथन होऊन आपल्यामध्ये त्या विंग स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मी बऱ्याच ठिकाणी बघितले जे लॉबिंग आहे, ते लॉबिंग आतल्या गोष्टी त्या पॉलिटिकल लिडरला पुरवायचं काम करत असतं आणि त्यामध्ये त्यांच्या हक्काची लोक असतात. आणि आताच्या काळामध्ये तुम्ही जर आता बघितलं की पेपरला बातम्या आल्या होत्या बघा, पीए आणि पीएस निवडताना 50% स्टाफ हे एकजण देवेंद्र फडणवीस प्रत्येक मंत्र्याला देणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय करतात हे लोक की सिस्टीमवर कंट्रोल ठेवायचा आणि त्यांचीच मग ह्याच्या अगोदर पण देण्याचे प्रयत्न केले होते. 2019 साली प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी माणसं निवडली होती आणि वॉच ठेवायला चालू केलं होतं. आणि त्यांनी आता पण तीच केलंय की आरएसएस असेल किंवा ईडीमध्ये काम करणारे आपण टीव्हीच्या वगैरे पेपरच्या न्यूज बघितले बघा, अमक्या समितीवर निवड झाली आणि ही निवडी करून त्या सिस्टीमवर कंट्रोल ठेवायचं काम हे लोक करतायत. जरी अजितदादाची सत्ता असली, एकनाथ शिंदेची जरी असली तरी निम्मा कंट्रोल हा एकट्या देवेंद्र फडणवीसांचा आहे. आणि त्याच्यामध्ये 90% लोक त्यांनी जी 50% 60% जी लोक आहेत ती आरएसएसची किंवा असे काम जे केलं त्या लोकांनी, ज्या विद्यार्थ्यांनी चळवळीमध्ये काम केलं अशी लोक पीएस म्हणून घेतले किंवा त्यांचे पगार तिथून काढले जात आहेत आणि ते लोक दिवसभर फिरत आहेत. तर आपल्याला आता ते राठोड सरांचं मी ऐकत होतं की आपल्याला 100% जरी नाही जमलं तर 1% जरी जमलं आपल्याला ह्या सिस्टीमचे किंवा एम्प्लॉईजला एकत्र करून आपल्याला त्यांच्यामध्ये भावना निर्माण करणं. कारण आरएसएसचं जे लॉबिंग आहे ते जर सगळ्यात मोठं आहे तर सगळ्यात जास्त सिस्टीममध्ये लॉबिंग ते करतात आणि त्याचा फायदा त्यांच्या नेत्यांना करून देत असतात. तसं आपल्या पक्षाला फायदा करायचा आहे, आपल्या नेतृत्वाला फायदा करायचा आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना फायदा करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये आपली त्यांची पण बैठक, आपलं त्यांचं कनेक्शन वाढलं पाहिजे, त्यांना पक्ष आपला वाटला पाहिजे, आपल्याला ते आपल्या असं वाटलं पाहिजे. जे आपल्या बरोबर येतील त्या लोकांना घेऊन आपल्याला आर्थिकचं म्हणजे एक 10 रुपये किंवा 20 रुपये जरी दिले तरी ते लोकांना आपल्याला एकत्र करण्याची जबाबदारी तुमची आमची. म्हणजे माझ्या सहित आहे की लोकांनी डोनेशन द्यावं, पे बॅक टू सोसायटी हा कन्सेप्ट त्यांच्यात रुचावा. आणि ह्या महाराष्ट्राचं एक वास्तव आहे की लोक म्हणजे मंदिराला म्हणले की 10,000 घ्या, 20,000 घ्या, 50,000 घ्या, अंकेच्या नावानं स्मारक, परंतु पक्ष वाढावा म्हणून 50 रुपये मागायला गेलं तर हसणार. त्याच्यामुळं तुम्हाला हे जे बिल्ड करण्याची ही म्हणजे वास्तव हे आहे की कुठल्या अंधश्रद्धा असू द्या, मी कुठल्याही देवाच्या विरोधात नाही. कितीही मोठं मंदिर बांधलं तर तुमचं भलं होणार नाही. मंदिर साधे असू द्या, मंदिरासाठी स्पर्धा करणं किंवा देवाळांची श्रीमंतासाठी स्पर्धा करणं न होता आपला पक्ष मोठा होणं सगळ्यात मोठं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाचं ऑफिस आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा जेव्हा लागेल ती तुमच्या सिस्टीममध्ये किंवा तुमच्यामध्ये परिवर्तन आणणार आहे. कुठलाही देव तुमच्यामध्ये परिवर्तन आणणार नाही, हे वास्तव आहे. तुमच्या श्रद्धा ठीक आहे, परंतु हे आपलं मंदिर आहे हे सगळ्यात अगोदर तुम्ही ठरवा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं, कॅप्चर द टेम्पल ऑफ पॉवर्स. सत्तेची मंदिरं पहिल्यांदा हस्तगत करा. आपण दुसरीच मंदिर हस्तगत केली आणि ज्याने आपल्याला शिकवलं त्यांच्या मुली इंग्लंड अमेरिकेत सिनेटमध्ये भाषणं देत आहेत आणि तुम्ही इथं जाऊन सांगतायत पुरीने शिकलं नाही पाहिजे, पुरीनं कॉलेज कशाला करायचं आहे. आणि त्यांच्या पुरी ब्लेझर घालून तिथं सिनेटमध्ये सीईओ, कंपनीच्या सीईओ, सिनेटमध्ये सदस्य, आणि आम्ही तुम्ही काय सांगतोय पदर नाही घेतला म्हणजे लगीन झालं पाहिजे, पोरगच पाहिजे. म्हणजे ह्या मेंटॅलिटीत आपण अडकलोय. कालच्या पेपरला, परवाच्या पेपरला होतं बघा, तिकडे सुनीता विल्यम्स अंतराळमध्ये गेले आणि आपण गोष्टी कशाच्या करतोय, औरंगजेबाची खबर बनायची. म्हणजे आपण इतिहासामध्ये गुरफटून न जाता, आपला इतिहास सगळ्यात मोठा इतिहास आहे, पण त्या इतिहासाचा फायदा झाला का? अहिल्यादेवीचं नाव घेतलं, 300 जयंती इथं करायचे, 100 कोटी दिले, 500 कोटी दिले, बरोबरा दिले, 5 कोटी दिले, 10 कोटी दिले, त्याच्यातून समाजामध्ये परिवर्तन कुठं होणार आहे? हे नुसतं सिंबॉलिक झालं, तुमच्या जातीला दिले किंवा अमक्यानं. पण चौंडीसारख्या ठिकाणी जर 100 कोटी जरी दिले तर त्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा इतिहास कोणाच्या नावाने लिहिला जाईल? चौंडीला जयंती कोणी चालू केली?
राष्ट्रीय जानकर साहेबांनी चालू केली. आणि चौंडीची देण काय? राष्ट्रीय समाज पक्ष कुठली देण आहे? चौंडीची देण आहे. आणि तो आपल्याला इतिहास पुढे न्यायचा आहे. सुशोभीकरण काय घडणार आहे? कारण माणसाची किंमत त्या वस्तूमुळे माणसाची किंमत न वाढता त्या माणसामुळे त्या वस्तूची किंमत वाढली पाहिजे. माझी गाडी एवढी आहे, त्यात जानकर साहेब अमरावतीतून फिरत होते माझ्या गाडीतून, त्या गाडीची किंमत वाढली. माझी किंमत कधी मेंढीवर फॉर्च्युनर मध्ये बसला तरच किंमत वाढणार का? तर मी माणूस म्हणून मोठाच झालेला नाही. मग त्या वस्तूची जर किंमत, माणसामुळे वस्तूची किंमत न वाढता, वस्तूमुळे माणसाची किंमत न वाढता माणसामुळे वस्तूची किंमत वाढली पाहिजे. जानकर साहेब खाली बसले काय, स्टेजवर बसले का, किंमत आहे तीच आहे. पण मला किंमत कधी देणार आहेत किंवा तुम्हाला किंमत कधी देणार आहेत? तुम्ही जेव्हा स्टेजवर असाल तेव्हाच तुम्हाला किंमत आहे, खाली बसल्या किंमत नाही. कारण आपण तेवढं मोठं आपण झालेलं नाही. तर आपल्याला हे व्हायचं असेल तर हजारो पोरं आमदार आणि खासदार झाली पाहिजेत. खासदार आताच आपल्याला काय वाटतं की सोपं आहे का आपल्याला आमदार आणि खासदार होणं? सोपं काम नाही. परंतु तुम्ही स्वप्न बघायला तर तुमच्या नेत्यानं तुम्हाला शिकवलंय ना. तुमच्या नेत्यानं तुम्हाला स्वप्न बघायला शिकवले. माझी कॅपॅसिटी ग्रामपंचायतीने उभा राहिलो मी, तर मला माझी बावकी पाडणार आहे मला माहित आहे. तरी पण मी लोकसभेचे स्वप्न बघत होतो, मी लोकसभा लढवणार आहे म्हणून. ही ताकद कुठनं आली? हा आत्मविश्वास कुठनं आला? तर आत्मविश्वास येण्याच्या पाठीमागं आपण जे वाचलंय, भोगलंय आणि जानकर साहेबांनी जी दिशा दाखवली, ती जानकर साहेब हीच आमचं पॉवर आहे ना. एवढा आत्मविश्वास येतोय कुठनं? जानकर साहेबांच्यामुळे झाला. आणि आपण जेव्हा घडत असतो तेव्हा घडत असताना ही लोक मस्त ग्लॅमरस नसतील, परंतु जेव्हा मी होणार आहे किंवा भविष्यात कोण बी नेता होणार आहे, त्या नेता घडवण्याच्या पाठीमागे ही सगळी लोक असतील. त्याच्यामुळं आपण इथून पुढे राजकारण करत असताना आपण नक्कीच या महाराष्ट्रामध्ये बदल करू शकतो. या महाराष्ट्राला एक नवी दिशा देऊ शकतो. इथून पुढे भाषा न बोलता आपण कलेक्टिव्ह मोटिव्ह ठेवून, म्हणजे या पक्षातलं दुसरं एक ड्रॉबॅक असा आहे की लिडरशिप करायचे किंवा मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, नाव द्या, तुम्हाला 500 मतं पडू द्या, 1000 मतं पडू द्या, पण अशी लोक फार कमी आहेत. हे वास्तव आहे. आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षांना, प्रदेशाध्यक्षांना जे पंचायत समिती लढवायची, ग्रामपंचायत थेटची लढवायची, मग तुमची आमदारकी खासदारी कोण लढवणार आहे? पण ह्याच्यामध्ये तुम्ही किमान लढवा तरी. तुम्ही आपलं काय आहे की मी पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता, पक्ष वाढला पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. जेव्हा आमदारकीची खासदारकी तयार करेल जेव्हा वातावरण निर्मिती होईल, माझी अशी भूमिका आहे की मी जेव्हा ठरवतील, पक्षश्रेष्ठी जेव्हा ठरवतील की आमच्या तिकीटला तू बाजूला सर, मी बाजूला होणार आहे. आणि ते जे आपण वातावरण तयार केलेलं आहे ते वातावरण तो माणूस पक्षाचं तिकीट घ्यायला तयार होणार. मग इथून पुढं किमान आपल्याला आमदार खासदार व्हायचं आहे असं म्हणून तयारी चालू करावी असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण आपण जेव्हा सांगतो की बूथ कमिटी आपल्याला तयार करायचे, 1 बूथ 10 युथ, आपण असं नुसतं म्हणतोय किंवा एखाद्या गावामध्ये त्र्यंबळ सरांना माहितीये आम्ही लोकसभेच्या वेळेस की बूथच्या याद्या तयार करत होतो, एखाद्या गावाचं नाव घेतल्यानंतर लोक तयार होत नाहीत, बूथ एजंट व्हायला तयार होत नाहीत. मग माझं असं म्हणणं आहे की बूथ एजंट तयार करण्यापेक्षा आपण प्रत्येक गावामध्ये नेता कसा तयार होईल हे जर बघितलं, म्हणजे केडरचा नेता बरं का, केडरचा नेता कसा तयार होईल, 2 हो द्या, एक गेला तर त्याला सप्लिमेंटरी, दुसरा राहिला तर त्याला चेक बसतो आणि त्याला पण थोडीशी बेस्ती राहते. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपोआप तुम्हाला माणसं मिळायला चालू होतात. कारण आपला जो समाज आहे तो बहुजन समाज आहे. ह्याच्यामध्ये लोकांना जर एवढी राजकीय जागृती असती तर बदल कधीच घडला असता. लोकांच्यामध्ये राजकीय जागृती अजिबात नाही. त्याच्यामुळे आपल्याला समाजाचा पण थोडा विचार करून आपल्याला पण 4 पावलं कुठं मागे सरावं लागणार आहे. आणि ह्या समाजाचा विचार करून ह्याच्यामध्ये थोडीशी राजकीय जागृती करून आपल्याला नेते तयार करणं सगळ्यात मोठं आत्ताच्या काळामध्ये गरजेचं आहे. आणि ते नेते तयार करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये नाव घेतले की रासपचं एखादं तरी नाव यावं अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. कारण उपद्रव मूल्य, न्यूसन्स व्हॅल्यू ह्याच्याशिवाय तुम्हाला राजकारणामध्ये किंमत नाही. तुम्ही किती जरी बोला, तुमचं पॉवर काय आहे, तर उपद्रव मूल्य ही तुमची सगळ्यात मोठी पॉवर आहे. आणि जोपर्यंत तुमचं उपद्रव मूल्य तुम्ही वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला किंमत नाही. कारण जे काय दिसणार आहे ते मतपेटीत दिसणार आहे, जे काय तुमचं उपद्रव आहे ते मतपेटीत. मग आपल्याला असं वाटतं की आपल्या पक्षाला 2-4 MLC मिळाल्या पाहिजे, 2-4 महामंडळ मिळाले पाहिजे, साहेबांना राज्यसभा मिळाली पाहिजे. तर तुमचं आमचं इथून पुढे कर्तव्य आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपला पक्ष वाढला पाहिजे. तालुक्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे तिथं अडचण असेल तर तिथं साईड टाकून शेजारचा तालुका घेऊ, पण किमान एकाच जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3 मतदारसंघ असे 2 जिल्ह्यामध्ये फक्त 2च बांधूया. आणि ते मतदारसंघ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला विचारात घेतल्याशिवाय त्यातला आमदार ठरला नाही पाहिजे. अशी आम्ही जर खूणगाठ आत्ता बांधली तर किमान आपले 20 ते 25 आमदार येऊ शकतात. आणि आपला जरी माणूस नाही झाला तरी आपलं तिकीट घेणार तरी माणूस आमदार होऊ शकतो.
आणि ही जर आपल्याला 10 वर्षाची जर पुढची तयारी करायची असेल तर आतापासून आपल्याला त्याची रणनीती आखायला चालू करावं लागणार आहे. आणि ती रणनीती तयार करत असताना पक्षाचा अजेंडा पुढे नेत असताना काही पक्षामध्ये आमच्या चर्चा निघत असताना सांगतात की त्यांना काही लोक ऍडवाइस द्यायला लोक ठेवलेले आहेत आणि ते लोक ते सल्ला देत असतात की प्रत्येक सिच्युएशनला कुठला निर्णय घेतला पाहिजे, कुठला मुद्दा आपण तुम्ही हायजॅक केला पाहिजे. तसंच आपल्यामध्ये कुठल्या सिच्युएशनला कुठला मुद्दा आपण हायजॅक केला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आंदोलनं असतील, मोर्चे असतील, ह्याच्या माध्यमातून आपल्याला लिडरशिप करायचे असं समजूनच सोशल मीडिया असेल किंवा मेन स्ट्रीम मीडिया असेल किंवा आपली स्वतःची मीडिया असेल, हे पेज असतील, हे वापरून आपल्याला पक्ष एक वेगळ्या लेवलला न्यायचा आहे आणि आता आपल्यामध्ये बदल करायचा आहे. आणि तो ड्रास्टिक जरी नसला तरी हळूहळू जरी करायचा असला तरी ह्याच्यामध्ये कुठेतरी कमिटीने सगळ्यात ठरवून आपल्याला काय मुद्दे घेऊन पुढे जायचं आहे. आपल्याला 2000 म्हणजे आता 5-4 वर अजून 6 महिने झाली निवडणूक आहोत, अजून 4.5 वर्ष आपल्या हातात आहेत. तेव्हा आपल्यामध्ये जानकर साहेब जेव्हा बार्गेनिंगला बसतील तेव्हा जानकर साहेबांना 5 सीटा द्या, 2 सीटा द्या किंवा घ्या अशी म्हणण्याची पाळी आपल्या पक्षावर किंवा आपल्या नेत्यावर येऊ नये अशी सगळ्यांनी तुमची आमची जबाबदारी आहे. आणि ह्याच्यासाठी कुठेतरी विचारमंथन होऊन ह्याच्यासाठी आपण कुठेतरी झोकून देऊन काम करून आपण घडणार आहे असं ठरवूनच करायचं. आणि समजा नाही घडलं तर काय होणार आहे. मी समजा आमदारकीला नाही निवडून आलो, खासदारकीला नाही निवडून आलो, 500 मतं जरी पडले तर माझं नाव तरी किमान राष्ट्रीय समाज पक्षाचा आमकाम काय, राष्ट्रीय समाज पक्षाचा आमका माणूस आहे हे तरी नाव जरी लोकांच्या मध्ये जाणार आहे. आणि नेता म्हणजे काय, आमदार खासदार होणं म्हणजे नेता नाही, हे आपली विचारधारा घेऊन पुढे जातो तोच नेता तयार झाला ना. नेता म्हणजे काय, आमदार खासदार म्हणजे नेता नाही. नेता म्हणजे जो विचारधारा घेऊन पुढे जातो. जानकर साहेब अजून आमदार झाले का, खासदार झाले का जनतेतून, नाही झाले. पण जानकर साहेबांचं नाव कशात आहे, महाराष्ट्राचे नेते जेव्हा लिस्ट येते तेव्हा जानकर साहेबांचं नाव कशात आहे, नेतेत आहे. का तर जानकर साहेबांचा पक्ष त्यांची एक विचारधारा आहे. मग हे आपल्याला पुढे जायचं असेल तर विचारधारा, नेता हे टिकलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी, आपण पक्षाच्या सिस्टीममध्ये वावरत असताना पक्षशिस्त हा एक विषय असतो. पक्षशिस्त पाळणं सगळ्यात मोठं गरजेचं आहे. कारण कसं आहे, आपल्यामध्ये म्हणजे व्हिजन लय मोठं नाही, आमका कसा पुढे चालला आणि त्याला कसा दाबायचा आहे, माझ्यापेक्षा मोठं झालं माझं काय होईल, ही जी मानसिकता आहे ही मानसिकता कुठेतरी बदलली गेली पाहिजे. कारण आपल्यापेक्षा मोठं झालं, तुम्ही नेता आहे ती पण नेता आहे, असं कलेक्टिव्ह मोटिव्ह जेव्हा पक्षामध्ये प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये असं कलेक्टिव्ह मोटिव्ह ज्यावेळेस लोकांच्या मध्ये तयार होईल त्यावेळेस निश्चितच आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक असं भविष्य आहे की या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आपण करू शकतो. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर काय झालं असेल, आपल्याला कमी जरी मतं पडली असेल तर आपण येणाऱ्या काळामध्ये बदल आपण घडवू शकतो. ही ताकद येण्याचं काम आपल्यामध्ये आता आलेलं आहे. आणि हा जर बदल घडवायचा असेल तर निश्चितच आता ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये आपण जर सगळ्यांनी विचारमंथन केलं आणि त्याच्यावर आतापासून म्हणजे तुम्ही जर विचारमंथन करून त्याचा ड्राफ्ट करून आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे, हा जे पुढे जाण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी मी विनंती करतो. आणि सगळ्यांना जाता जाता एकच सांगतो की राष्ट्रीय समाज पक्ष हा वाढल्याशिवाय किंवा मोठा झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला किंमत येत नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये जर बदल घडवायचा असेल तर एकमेव आपल्या पक्षाच्या माध्यमातूनच तिथं बदल घडू शकतो. त्याच्यामुळं आपला पक्ष मोठा करणे तुमची आमची जबाबदारी आहे आणि ती मोठा कराल अशी अपेक्षा करतो. आणि मला जी बोलण्याची संधी दिली, इथे जी विचार मांडण्याची संधी दिली आणि एवढ्या वेळ तुम्ही जे 1 तास 1.5 तास झालं सहन केलं त्याच्याबद्दल तुमचंही आभार व्यक्त करतो आणि थांबतो.